एखाद्या नात्यामध्ये आपण का पडतो? कारण पण जिथे तुम्ही बेटर आहात आणि तुम्ही त्या नात्यात गेल्यानंतर तुम्ही खाली आलाय, जिथे तुम्ही सुखी आहात पण त्या नात्यात गेल्यावर तुम्ही दुःखी झालाय, तर सिंपल डेफिनेशन आहे ना की ते दिवसभरात 10-12 केसेस मधल्या 8 केसेस माझ्या रिलेशनशिपच्या आहेत, जे मी त्यांचं बेसिक अंडरस्टँड करून घेते ना लाईफचं, तर त्या बाईला त्या पुरुषाने आयुष्यभर कधी सुख दिलेलंच नाहीये. आजकाल चीट करणं हे आधीपेक्षा सोपं झालंय असं वाटतंय का? खूप सोपं झालंय, पण आधीच्या काळात चीट केलं जात नव्हतं असं पण लय मोठं. बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि त्यामुळं लॉयल्टी मिळणं किंवा आपण एखाद्यासोबत लॉयल राहणं हेच आता अवघड झालंय असं वाटतंय का तुम्हाला? सतत त्या एकदा हाय पीक वरती राहून सतत तुम्ही जर विचार करत असाल की मी आणि कोण, तू कोण, हु आर यू, काय म्हणजे मी तर डायरेक्ट बोलते काय लायकी आहे आपली, आपण कोण आहे की आपल्याला एवढा मनस्ताप व्हावा एखाद्या व्यक्ती आपल्याला सोडून. अरे जाऊ शकतात तुम्हाला लोक सोडून, कोण आहे तुम्ही? सोशल मीडियामुळे मूव ऑन होणं थोडंसं अवघड झालंय का? किंवा मी मूव ऑन होतोय पण अचानक समोर फोटो येतोय, अचानक समोर काहीतरी स्टोरी येते किंवा अचानक समोर काहीतरी येतंय की त्याच्यामुळं परत पाठीमागचे सगळे ट्रेसेस आठवत आहेत. ह्याला मूव ऑन होणं कसं म्हणायचं मग? नमस्कार मंडळी, आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजचा पॉडकास्ट पुन्हा एकदा खास असणार आहे, कारण आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत माइंड मिरॅकल्स मेंटल हेल्थ केअरच्या सोनाली मॅडम, ज्या सायकोलॉजिस्ट आहेत, गेल्या कित्येक वर्षांपासून या फील्डमध्ये काम करतायत, त्या गप्पा मारायला आलेल्या आहेत. आणि रिलेशनशिप डायनॅमिक्स हा त्यांचा खूप आवडीचा विषय आहे. त्याच्याबद्दल बरेच व्हिडिओज हे तुम्ही सुद्धा आतापर्यंत त्यांचे पाहिलेले असतील आणि याच विषयाच्या अनुषंगानं आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. तर हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्याही मनात जर कोणती प्रश्न असतील तर त्याची उत्तरं या पॉडकास्टच्या माध्यमातून मिळतायत का हे नक्की पहा. मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. येस, की आपल्या लहानपणी सिच्युएशनशिप, हुकअप्स किंवा कॅज्युअल रिलेशनशिप्स, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स अशा ज्या टर्म्स आहेत, या टर्म्स माहिती नव्हत्या आपल्याला, पण आता त्या एवढ्या यूज केल्या जातात की कोणत्याही नात्याला एखादं नाव द्यायचं असेल आणि ते नाव द्यायचं आपल्याला लक्षात येत नाही की कोणतं तरी लेबल चिकटवलं जाते. म्हणजे असं वाटायला लागलं की आजकालच्या लोकांना थोडीशी कमिटमेंटची भीती वाटायला लागली का किंवा लग्नापर्यंत पोहोचायचंच नाहीये, लग्नानंतर सुद्धा ते नातं कुठपर्यंत टिकेल माहिती नाही, अशी परिस्थिती आता वाटतीच आहे. पण इन जनरल तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे की आताची लोक कमिटमेंटला घाबरतायत का? कमिटमेंटला घाबरतायत याच्या पाठीमागं तशी खूप सारी कारणं आहेत. आणि आधीच्या काळात कसं होतं की कमिटमेंट का दिली जायचे, बेसिकली आपण इव्हॉल्युशन कडे येऊया. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला तो इव्हॉल्युशन कडेच येतोय. तर काही हजार वर्षांपूर्वी लग्न संस्था ही सुरू झाली. आता ही कशासाठी सुरू झाली, तर बेसिकली लग्न संस्थामधून समोरच्या व्यक्तीचा एक काही नीड्स असतात त्या सॅटिस्फाईड झाल्या पाहिजेत. मग याच्यामध्ये कुठल्या नीड्स आहेत, तर कंपॅनियनशिप असेल किंवा सेक्शुअल नीड असेल किंवा मग मला पॅरेंटहुड म्हणजे नाही का मला पॅरेंट बनायचंय, तर अशा बेसिकली काही नीड्स प्रत्येक व्यक्तीच्या असतात. पण त्याच्यातली टॉपची जी नीड आहे ती सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन. पण आधीच्या काळात असं होतं ना की ते तुम्ही इझिली बाहेर अफेअर्स नव्हता करू शकत, तुम्ही इझिली ते शक्य नव्हतं, त्या बेसिसवरती शक्य नव्हतं. किंवा जे आता आपण पटकन मेसेज करून कनेक्ट होऊन जातो, लगेच एका कॉलवर कनेक्ट होऊन जातो, एका मेसेजवर आपण आपल्या फिलिंग्स व्यक्त करतो. आधी ह्या गोष्टी एवढ्या सहज शक्य नव्हत्या. आता जसं आपण एकमेकांना फोटो शेअर करतो, त्यावेळेस फोटो काढायचा म्हटलं तर कॅमेरावर असा बोलवून आणावा लागायचा. तर तो एक टेक्नॉलॉजी त्यावेळेस तशी डेव्हलप झालेली नव्हती आणि त्यामुळे त्यावेळेस लग्न ही खूप महत्वाची गोष्ट होती आपल्याला सॅटिस्फॅक्टरी जीवन जगण्यासाठी. कारण रिप्रोडक्शन करणं हे मानवाचा धर्म, मानवाचा नाही प्रत्येक प्राण्याचा तो एक गुण आहे आणि तो त्याच्यासाठी जन्माला आलाय असं सायन्स सांगत असतं. तर मग रिप्रोडक्शनचा हेतू साध्य करण्यासाठी ज्या एका पर्टिक्युलर वयात तुम्ही आल्यानंतर तुमच्या ज्या फिजिकल नीड्स आहेत ते तुम्हाला त्रास देणार आहेत आणि तो त्रास जो होतोय तो मिटवण्यासाठी आधी लग्न परंपरा होती. ओके, पण आता असं आहे की त्या नीड्स ऑटोमॅटिकली ऑलरेडी भागवल्या जातात. मग कमिटमेंट कशासाठी द्यायचं? आधीच्या काळात असं होतं की लग्न होईपर्यंत भेटायचं नाही. ओके, भेटलं तरी चेहरा मुंह दिखाई, म्हणजे नाही का, चेहरा बघा, एकमेकांना बघा आणि लग्न झाल्यावरच जे असेल ते. ज्या वेळेस खूप जास्त चान्सेस असतात की तुम्ही लग्नाच्या आधी भेटला आणि तुमचे फिजिकल रिलेशन्स आले तर नंतर मेल जो आहे
म्हणजे मेल फिमेल असं पकडा, आता ह्याच्यात आपल्याला कोणाला दोष नाही द्यायचा, पण त्यांचं असं असतं की जर 10-20 वेळा जर फिजिकल रिलेशन्स आले तर ऑटोमॅटिकली इंटरेस्ट हा कमी होत जातो, त्याचा ग्राफ जो असा असा असतो तो असाच खाली येतो. ओके. आणि खूप जास्त चान्सेस असतात की लग्नाच्या आधीच जर तुम्ही फिजिकली एकत्र Involve झाला. आला, इन्व्हॉल्व्ह झाला आणि तुम्ही एकमेकांना खूप जास्त टाइम दिला तर खूप जास्त चान्सेस असतात माघार घेण्याची, कारण ती एक पीक इमोशन असते. मेल्स मध्ये ती पीक इमोशन सॅटिस्फाईड होण्यापर्यंतच ते सगळं असतं. एकदा ते झालं की ऑटोमॅटिकली मेल्स पाठीमागे रिटर्न येतात. रिटर्न येतात. आणि ओके. हे असंच आहे, म्हणजे हे ओके. असं नाही की कुणाला ब्लेम केलं जातंय. इव्होल्युशनरी असं आहे, तुमच्या न्यूरॉन्स मधून ते आलेलं आहे, तुमच्या अनकॉन्शियस सबकॉन्शियस मधून त्या गोष्टी आलेल्या आहेत. आता ओके. कितीही आपण डेव्हलप झालं नाही, हे योग्य नाहीये, हे असं आहे, हे तसं, ही पुस्तकं वाचा, ह्याच्याशी बोला, इव्होल्युशनरी आलंय. आणि हे इव्होल्युशनरी पूर्ण बदलण्यासाठी अजून आपल्याला 100 कित्येक वर्ष 200 झाले वर्ष जाणार आरामात. त्यामुळे हे जे आलंय ते इतक्या पाठीमागून आलं, ते अनकॉन्शियसली होऊन जातं. असं नाही की एखादा मेल मुद्दाम करतो, नाही नाही. मग मुली म्हणतात ना की तू आधी जसा होता तो आता तसा राहिला नाहीयेस, किंवा हे काय, कारण त्या ज्या नीड त्याच्या सॅटिस्फाईड ज्या पद्धतीने होत गेल्या ना, त्या पद्धतीने ऑटोमॅटिकलीच त्याची बॉडी युटर्न घेते, त्याचा इंटरेस्ट कमी 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 होत जातो. ओके. तो तसाच ओके. ग्राफ आहे. आणि महिलांच्या बाबतीत काय होतं की जसं जसं तुम्ही जास्त टाइम स्पेंड करता तशी तशी ती प्रेमामध्ये खोल 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 इन्व्हॉल्वमेंट खोल वाढत जात जाते. जाते. ओके. मग हे अशा पद्धतीचं आहे. आणि बेसिकली फॅमिली ही मदर आणि म्हणजे सन, म्हणजे मदर आणि त्यांची मुलं त्यांचीच आहे. मदरचीच फॅमिली असते. ऍक्च्युली आपण हे फादर जे म्हणतो की नाही, फॅमिलीचा भाग म्हणजे आई आणि मूल. ओके. सिम्पली हा जो मेल जो आहे ना तो नंतरून ऍड केलेला आहे. आता तुम्ही बघा ना, डॉग्स बघू शकता, कॅट्स बघू शकता, किंवा बाकीच्या कुठल्या पण फॅमिलीज बघू शकता. बर्ड्स मध्ये नाहीये, बर्ड्स मध्ये खूप लॉयल राहतात बर्ड्स, पण तुम्ही ह्या फॅमिलीज बघू शकता की याच्यामध्ये बेसिकली बहुतांश फॅमिलीज ह्या आई आणि मुलाच्याच असतात. मेल हा नंतर समाजशील प्राणी म्हणून आला आणि त्यानंतर मग हळूहळू हळूहळू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फॅमिलीमध्ये तो स्वतःला इन्व्हॉल्व्ह करू लागला. कितीतरी वडिलांना, म्हणजे मी काय म्हणते, कितीतरी मुलांच्या बाबांना ज्यावेळेस मुलाची फी शाळेत भरावी लागते त्यावेळेस खरी जाणीव होती की आता मी बाप झालोय. तर सर्टनली ह्या खूप नॅचरल गोष्टी आहेत. आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही कमिटमेंटला आताची मुलं का घाबरतात, कारण एक पहिल्यांदा गोष्ट असते की तुमचं ऑलरेडी रिलेशन आलेले असतात, त्यामुळे त्यांच्यातला इंटरेस्ट हे झालेला असतो. दुसरी गोष्ट, लग्न लवकर होत नाहीयेत. आधी इमॅच्युरिटी मध्ये होऊन जायची. आता हा 25 जर तुमचं कम्प्लीट आहे तर तुमचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो आहे डिसिजन मेकिंग साठी काम करतो, तो डेव्हलप झालाय. तो अजून म्हणणार की मला आणखी काहीतरी बेटर मिळेल. ओके, तो ऍक्च्युली एखाद्या चांगल्या रिलेशन मध्ये असेल, बट ही विल फाइंड समथिंग देन, अजून अजून मला काहीतरी बेटर मिळेल, अजून मी काहीतरी बेटर ट्राय करतो. म्हणून मोस्ट ऑफ दी जी मुलं 25शी 26शी 27शी लेट होतात, ते ऑटोमॅटिकली 30 पर्यंत लेट लेट करतच जातात. कारण त्यावेळेस ते असं नसतं की बाबा घरच्यांनी ठरवून दिले झालं लग्न, आणखीन आणखीन काहीतरी मिळेल, मी आणखीन बेटर डिझर्व करतो. कदाचित माझं 12वी झाल्यावर लग्न झालं असं आज मी सुखाचा संसार केला असता. पण आता सध्या वयाच्या 24व्या-25व्या वर्षी पण मला अजून असं वाटतंय की ठीक आहे, अजून 2 वर्ष वाट बघूया, ठीक आहे, अजून 1 वर्ष तरी वाट बघूया. हे काय वाटतंय, कारण माझा हा कॉर्टेक्स डेव्हलप झालेला आहे. आणि एकदा तो डेव्हलप झाल्यावर तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट डिसिजन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून तुमचा जो काय म्हणतात त्याला, स्पॅन लांबत लांबत जाणार, आणि तो लांबत लांबत चाललाय. त्यामुळे आपल्याला आणि कमिटमेंट नाही देणार, कारण त्याला असं वाटतं की हिच्यापेक्षा कोणीतरी बेटर येईल माझ्या लाईफमध्ये. बरोबर. सो ह्या गोष्टी असतात. कमिटमेंट हे अनकॉन्शियसली आहे की नाही देऊ शकत आहेत तेवढ्या ह्याने. आणि आत्ताच असं झालंय की खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, सोशल मीडिया आहे, त्या या सगळ्या गोष्टींमध्ये ते खूप म्हणजे नाही का, मुलं कमिटमेंट देताना मुलांकडनं कमिटमेंट काढणं फार अवघड असतं. मला ऍक्च्युली त्याच मुद्द्याकडे यायचं होतं की म्हणजे आत्ताच्या सिच्युएशन मध्ये अशी पण परिस्थिती आहे की लॉयल्टी हा खूप मोठा फॅक्टर झालाय. आणि बऱ्याच ठिकाणी वाचलेलं पण असतं ना की लॉयल्टी ही एवढी महाग गोष्ट आहे की चीप लोक ते अफोर्ड नाहीत करू शकत, असं काय 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 ते इंस्टाग्राम वरती येत असतं. सो बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि त्यामुळं लॉयल्टी मिळणं किंवा आपण एखाद्यासोबत लॉयल राहणं हेच आता अवघड झालंय असं वाटतंय का तुम्हाला? हो, ऑब्विसली. एकमेकांसोबत लॉयल राहणं नाही. पहिलं कसं असतं की बेसिकली विचार केला तर डिपेंड्स असतं. अजूनही खूप चांगली माणसं आहेत.
ओके, अजूनही आहेत, खूप चांगली माणसं आहेत, खूप चांगल्या पद्धतीने ते लॉयल राहतात. पण लॉयलिटी अगेन इट्स कम फ्रॉम द इव्हॉल्युशन ना. तुम्ही जर मोनोगॅमस आहात, तर तुम्ही सोबत आहात, पण त्यांचं जे आतलं मेकॅनिझम बनलेलं आहे प्रत्येक व्यक्तीचं, ते मेकॅनिझम वेगळं आहे. बरोबर आहे. आता समजा एखादी व्यक्ती आहे, ती त्याच्या रिलेशनशिपमध्ये आहे, पण आता तो एखादा पुरुष आहे, मेल आहे, आणि त्याचं जे मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये असं आहे की तो एका पार्टनर सोबत व्यवस्थित नाहीच राहू शकत. हम्म. ओके, आता हे नाहीये की कसं काय नाही राहू शकत. अरे नाही राहू शकत, त्याचं मेकॅनिझम ते, त्याची ओके. पर्सनॅलिटी ते, तो काहीतरी, प्रत्येक व्यक्ती काहीतरी नवीन शोधत असतो, काहीतरी नवीन. तुमच्या नात्यामध्ये तोचपणा असेल, तुमच्या रिलेशनमध्ये तोचपणा असेल, तर माणसं नवीन काहीतरी शोधतात. बरोबर आहे. आणि मग ह्या नवीन शोधण्याच्या नादात नवीन नाती, नवीन गोष्टी, नवीन ठिकाणं, नवीन जागा, मग हे नवीन 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 लोक शोधायला लागतात. आणि मग तोचपणा, मग आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय आहे, म्हणजे लॉयल न राहणं म्हणजे थोडक्यात चिटिंग करणं. बरोबर बरोबर. बरोबर ना. मग आत्ताच्या ह्याच्यात समजा माझा नवरा आहे, किंवा एखादा नवरा बायकोकडे आला आणि तो म्हटला की हे बघ, आपल्या लग्नाला एवढे दिवस झालेत, आपण सोबत आहोत, सगळं चांगलं आहे, पण माझं आतलं मेकॅनिझम आहे ना, ते काहीतरी नवीन शोधतंय, तर मी बाहेर काहीतरी करू शकतो का, किंवा करू इच्छितो. मग ती म्हणेल की ठीक आहे, तू कर, मग मी पण करते. मग आता तू कर म्हणजे एखाद्या ह्याला हे अपेक्षित असेल की ठीक आहे तू कर, पण मी करते हे सहन नाही होणार आहे. मग ह्या गोष्टी एवढ्या ओपनली डिस्कस नाही होऊ शकत, कारण हे इथिकलनेस मध्ये येतं की बाबा मी इथिकल आहे, मी माझं हे तत्व आहेत, हे ते, पण तुमची बायोलॉजी तुम्हाला त्याची परमिशन नाही देत तुम्ही इथिकल राहण्याची. जे आत हलणार आहे तुमचं, आत तुम्हाला जे इमोशन्स येणार आहे ते येणारच आहे. बरोबर. ते इमोशन तुम्ही ओपनली कुणाशी शेअर नाही करू शकत, कारण तुम्ही समाजातले एक सामाजिक प्राणी आहात आणि समाजात तुम्हाला दाखवायचंय की मी व्यवस्थित आहे, मी परफेक्ट आहे. म्हणजे 100 लोकांच्या बाहेर अफेअर असतात आणि ते 100 जण एकत्र आले ना की ते आवाज उठवतात की अफेअर्स नाही केले पाहिजे. त्यांच्या 100 जणांच्या असतात. सो हे मग काय होतं, कुठला मार्ग उरला, आपण ना बोलू शकतो, बरोबर, सांगू शकतो ना, समोरची व्यक्ती त्याला स्वीकारणार. मार्ग कुठला उरला, चिटिंग करायचं. आणि चिटिंगची सुंदरताच ही ना की जी कोणाला सांगितलं नाही पाहिजे. सो चिटिंग करतात लोक, आणि मग ही लॉयलिटी इथं ब्रेक होती. सो एक पुस्तक होतं की नथिंग बट युअर बायोलॉजी, म्हणजे जे तुमच्या आसपास ज्या गोष्टी घडतात ना, हे तुम्ही असं एकदम वरवर नका बघू, तुम्ही तुमच्या बायोलॉजीच्या बेसवरती ते बघा, तुमच्या अपब्रिंगिंगच्या बेसवरती बघा. तुम्ही होमोसेपियन्स झाला तिथून पासूनच्या इव्होल्युशनच्या गोष्टींमधून बघा, तुम्हाला कळेल की तुमच्यासोबत हे घडतंय ना, तर हे एक भावनिक, मानसिक, शारीरिक गरजेच्या अभावातून घडते, जी तुमची पूर्ण होत नाही, तर तुम्ही ते कुठून तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. पार्टनरच्या बाबतीत पण असं असतं की आपल्याला असं वाटतं की मी सिलेक्ट केला, मी हे केलं, पण अनकॉन्शियसली न्यूरो पाथवे तुमचा पार्टनर बघितला सिलेक्ट करून देतात, ते ऑटोमॅटिकली होऊन जातं. सो सर्टनली ना त्याच्या पाठीमागं खूप मोठा बेस. लॉयलिटी ब्रेक, तुम्ही सोशल आहात, तुम्ही एका चांगल्या फॅमिलीमधून आहात, तर ठीक आहे, तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला पाहिजे, तुम्हाला सेन्स पाहिजे, अवेअरनेस पाहिजे, मग आपण त्या गोष्टींपासून वाचतो. की समजा माझ्या घरामध्ये मला ते सुख नाही मिळत आहे, मला बाहेर ते कुठेतरी खुणावतंय, पण मला अवेअरनेस आहे माझ्या बॉडीबद्दल की मला बाहेरून खुणावतंय, मला असं वाटू शकतं, पण हे वाटू शकतं, हे सगळ्यांना वाटतं, पण आपल्याला ते करायचं नाही. मग त्या नीडला कसं भागवायचं, तर अशा खूप साऱ्या मार्ग आहेत की ज्या माध्यमातून तुम्ही करू शकता. म्हणजे काय होतं की काही ठिकाणी असं होतं ना की काही महिला आहेत आणि पुरुष बाहेर जातात, तर बाहेर इझिली अफेअर करू शकतात. महिला कुठेतरी वस्तीवर राहतात, कुठे त्यांना अफेअर करायला चान्सेस नसतात किंवा व्हॉट एव्हर. आणि आता असं आपण नाही म्हणू शकत की महिलांना पण अफेअर हो, करायला नाही, तसं काही नसतं, दोन्ही बाजूने तेच आहे. मी कायम म्हणते ना, अफेअर जे होतं ते महिलाचं पुरुषासोबत तर होतं ना, म्हणजे तेवढीच कॅटेगरी आहे, फक्त ते दिसताना तसं दिसतं. पण जर ज्याला नाहीये चान्सेस किंवा ज्याला नाही वाटत त्या गोष्टी कराव्याशा, किंवा त्याच्या अपब्रिंगिंग मधून काही गोष्टी अशा आलेल्या आहेत, किंवा लहानपणापासून असं त्याला काहीतरी घाबरवलंय त्या गोष्टींसाठी, तर मग ती माणसं काय करतात, तर वेगळ्या गोष्टींमध्ये ते सगळं काढतात, त्यांची एनर्जीमध्ये काहीतरी ड्रॉ करतील, काहीतरी काम करतील, किंवा दिवस रात्र कामामध्ये राहतील, असं काहीतरी करून ते होत असतं. पण बेसिकली तुमच्या सगळ्या ज्या नीड्स आहेत ना, ते तुमची बॉडी सॅटिस्फाईड करू इच्छिते.
आणि त्याच्यासाठी ते काहीतरी प्रयत्न करू पाहते आणि ओके. मग त्याच्या नादामध्ये मग होतात गोष्टी अशा. नॉलेज नसतं, अभ्यास नसतो, मग वाटतं. पण आता तुमचे म्हणजे इतक्या वर्षांचा अनुभव आहे, तुमच्याकडे बरेच क्लायंट सुद्धा आहेत किंवा जे तुमच्याकडे वेगवेगळे त्यांचे प्रश्न घेऊन येत असतील. हम्म. सो त्या अनुषंगानं मला विचारायचं आहे की लोकांना आजकाल चीट करणं हे आधीपेक्षा सोपं झालंय असं वाटतंय का तुम्हाला? खूप सोपं झालंय. तुमच्या हातात तो बॉम्ब आहे ना. ओके. खूप सोपं झालंय. पण आधीच्या काळात चीट केलं जात नव्हतं असा पण लय मोठा भाग नाहीये. हा कारण मी हा. एका आमच्या डॉक्टरांना भेटले होते, माझ्या ओळखीच्या. त्या आहेत गायनेकोलॉजिस्ट. ओके. तर मी म्हटलं आता प्रमाण वाढलंय नाही ह्या चिटिंगचं वगैरे सगळं, नाही का. हम्म. प्रेग्नेन्सी राहते मुलींना छोट्या छोट्या किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मधून राहते, मग ते अबॉर्शनसाठी म्हणजे राहिल्यानंतर अबॉर्शनसाठी त्यांच्याकडे येत नाहीत, पण त्यांना विचारतात की आता हे राहिलंय आम्ही काय करू. बरोबर. त्यामुळे शक्यतो त्यांचा सल्ला असतो की तुम्ही आता ते तसंच ठेवा, कारण आम्ही काहीच नाही करू शकत, अदरवाईज यू हॅव टू अप्रोच द गव्हर्नमेंट. सो सर्टनली मी त्यांना विचारत होते की तुमच्याकडे बऱ्याच केसेस येत असतील अशा. त्या म्हटल्या आता सोशल मीडिया आहे, अवेअरनेस आहे, त्यामुळे तुम्हाला वाटतंय की हे आता वाढलंय, पण हे आधीपासून आहे. कारण मी डॉक्टर आहे, गेली 25-26 वर्ष झाले. माझ्याकडे तेव्हापासून माणसं येतात, तेव्हापासून स्त्रिया येतात, गावातल्या ग्रामीण भागातल्या महिला येतात. तर ह्या गोष्टी आत्ता वाढल्या तसं नाही, आता खूप समोर येत आहेत. ओके. आणि आता चान्सेस आहेत आधीच्या पेक्षा. आता ते खूप जास्त पद्धतीने नाही का चाललंय सगळं, खूप इझी वाटतंय, वन नाईट स्टँड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर पण आधी पण ते होत होतं, आता पण ते आहे, आणि जसं ते पुढे पुढे जाणार आहे तसं ते वाढत जाणार आहे. आणि याच्यामध्ये चुकीचं असं काही नाहीये, कारण माणूस तसा बनलाय, तशा पद्धतीने त्या गोष्टी करत चाललाय. त्याला नॉलेजच नाहीये. त्याला नॉलेज काय आहे, तर तो ऑनलाईन बघतो, त्याला कुठून आनंद मिळतो ते बघतो, आणि तो आनंद त्याच्या मागे पळतो. म्हणजे मुळात माणूस पॉलिगॅमस आहे हं. आणि त्याला तीच इच्छा त्याची दबून राहिलेली असती. हो, त्याला त्या इच्छा पूर्ण करण्याचे वेगवेगळे मार्ग तो शोधत असतो. शोधत असतो. पण याच्यामध्ये तुम्ही जर नात्यामध्ये असाल तर तुम्ही काय कमिट केले एकमेकांना याचा विचार करून मग तुम्ही पुढचं पाऊल घ्यायला नात्यामध्ये पाहिजे. तुम्ही एकमेकांशी तुमचं कम्युनिकेशन तसं पाहिजे. आता ते हम्म. म्हणतात मॅडम आम्ही मस्त बोलायला बसलोय, पण आमचं समोरचं ऐकतंय का. तर त्याच्यामध्ये पण तेवढी मॅच्युरिटी डेव्हलप असणं गरजेचं आहे समोरच्या बरोबर व्यक्तीमध्ये. बरोबर. कधी कधी मी बघते की लिटरली इतकी विचित्र माणसं असतात, म्हणजे इतक्या विचित्र पद्धतीने वागतात नाही का. त्या बाईला म्हणजे इफ सेक्शुअल डिझायर्स त्यांच्या हाय असतील तर अगदी मारणं हे करणं, म्हणजे तो एक प्रकारच असतो बरं का. पण त्या पद्धतीने नाही का मारणं, हे करणं ते करणं. मग एवढ्या अशा रिलेशन मध्ये एखादी बाई जर राहतीये आणि तिला सोशली बाहेर पडणं त्या रिलेशन मधून जमत नाहीये, तर मग तिला जिथून आधार मिळतो तिथे ती थोडा वेळ तिने टाइम स्पेंड केला, किंवा तिथे तिने थोडासा हे वेळ दिला की ज्याने कुणाचं काही नुकसान नाही होणार आहे, कुणाच्या काही विरोधात नाही जाणार आहे किंवा हे नाही होणार आहे, तर ते थोडंसं आता गव्हर्नमेंट त्याला मान्यता देते की तुम्ही मानसिक आधारासाठी नाही, कशासाठी आला हा लॉ. आता मी बोलताना असं वाटतं लोकांना की असं आहे, पण माझ्या समोर केसेस असतात सर. दिवसभरात 10-12 केसेस मधल्या 8 केसेस माझ्या रिलेशनशिपच्या आहेत, जे मी त्यांचं बेसिक अंडरस्टँड करून घेते ना लाईफचं. तर त्या बाईला त्या पुरुषाने आयुष्यभर कधी सुख दिलेलंच नाहीये. नॉट अबाउट द ओनली सेक्शुअल थिंग्स, बट अबाउट द ऑल. ना कधी तिची सांत्वनं केलेत, ना तिच्या कधी जवळ बसलेत, म्हणजे लग्न केलं आणि तो त्याच्या नादात आहे आणि गुंतला. असे. मग अशा पद्धतीत मग ह्या गोष्टी होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणजे काही महिला अशा आहेत, काही पुरुष असे आहेत, दोन्ही बाजूने बोलते मी, की त्यांना सुख म्हणजे काय किंवा आनंद कसा, म्हणजे नाही का सर्टनली की आपलं आयुष्य हे आनंदी जगण्यासाठी हे माहितीच नाही. त्यांना असं वाटतं की हे लाईफ आहे आणि असंच चालतं, म्हणजे कंटिन्यू दुःखी चेहरा. टिकमार्की या गोष्टी हे केल्या बाबा पाहिजे. माझं मूल झालं, आता मी त्याला शाळेची फी भरली, मग आता माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मग आता मी घरासाठी हे करतो, ह्या सणाला हे करतो, त्या सणाला. ते एक लूप मोड मध्ये चाललंय. काही सॅटिस्फॅक्शन नाहीये, काही आनंद नाहीये, काही नाहीये. एक असतं की जे नातं किंवा ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्या व्यक्तीला बोलून दाखवा. जर ती व्यक्ती ते ऐकण्याच्या मानसिकतेच नाहीये तर एक्झिट मारा. ह्याच्यापेक्षा वेगळा काही सोल्युशन असणार आहे. बरोबर. मॅडम मला सांगा मी काय करू. अरे काय करणार काय तो. तुम्हाला मेंटल प्रेझेन्स रिमूव्ह करता येत असेल का तिथला. म्हणजे सिम्पली आहे की जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत रिलेशन मध्ये आहे आणि तुम्हाला त्याचा त्रास होतोय पण बाहेर पडणं शक्य नाहीये, अशा कंडिशन मध्ये तुम्ही तुमचा मेंटल प्रेझेन्स तिथून काढू शकत असला तर काढा, नसेल तर त्या व्यक्तीशी बोलून बघा. बोलताही येत नसेल तर यू हॅव टू टेक अ एक्झिट, आणि नसेल तर मग लाईफ टाइम तुम्हाला ऍडजस्टमेंट करून चालायचं, ही मानसिकता बनवून घ्या. बरोबर. प्रॅक्टिकली हेच ऑप्शन समोर येतात आता सध्या हेच आहेत. पण म्हणजे ज्यावेळी आपल्याला कळतं
एखाद्या पार्टनरला कळते की माझ्या पार्टनरनं माझ्यावरती चीट केलंय, हम्म. आणि तरी सुद्धा बेसिकली इथं मला पहिला प्रश्न हा विचारायचा की अशा वेळी काय केलं पाहिजे, आता कंटिन्यू करायचं का ब्रेक करायचं? डिपेंड्स आहे कशावरती? कुठल्या भूमीवरती चीट केलंय. ओके. म्हणजे काय नक्की अशी कुठली गोष्ट विचारायला पाहिजे पहिलं तर, हम्म, तुला हम्म. का असं वाटलं की तू मला चीट करावं? हम्म, माझ्यात काही कमी आहे का, हम्म, किंवा हम्म. मी कुठे कमी पडले का? बरोबर. मग तिथे जर समोरच्याचा आन्सर असेल की तू मला वेळ नाही देत, हम्म, तू मला असं असं करतेस, किंवा नाही का तू खूप बडबड करतेस आणि माझं डोकं खराब करतेस, मला शांतता नाही मिळत तुझ्याजवळ, म्हणजे व्हॉट एव्हर दे हॅव रिझन्स असं तसं, किंवा मित्रांच्या नादाला लागून मी केलं, हम्म, किंवा मी हम्म. नशेत होतो म्हणून केलं, किंवा समोरच्या व्यक्तीने मला भुरळ पाडली, काय झालं, हम्म, व्हॉट हम्म. एव्हर. सो हे आहे की तुम्ही फर्स्टली त्या व्यक्तीला विचारा की वाय हे डिड यू घडलं डू का? दॅट, हा हे का घडलं, ह्याचं हम्म, कारण हम्म. काय. जर एखादं व्हॅलिड कारण तुमच्या समोर आलं हम्म. तर ते कारण स्वीकारा, त्या व्यक्तीला एक नवीन चान्स द्या. ओके. द्या नवीन चान्स. मी हे खूप खूप वेळा खूप लोकांना सांगते हम्म, की हम्म. खरंच तुम्ही त्या व्यक्तीला एक नवीन चान्स द्या. एक देऊ शकता ना तुम्ही तुमच्या, कारण एवढा मोठा संसार थाटलाय किंवा एवढे वर्ष रिलेशनशिप्स मध्ये तुम्ही स्पेंड केलेत, तर त्या व्यक्तीचंही तुमच्याशी काहीतरी कनेक्शन असणार आहे. बरोबर. वक्त के साथ प्यार हो जाता है. ओके. सो सर्टनली तुम्ही रिलेशन मध्ये आला, तुम्ही लग्न केलं, तुमचा जीव नाहीये, पण हळूहळू जसं तुम्ही टाइम स्पेंड करताय तसं तुमचं प्रेम होऊन जातं त्या व्यक्तीवर. सो तुम्हाला कळलं की बाबा समोरच्या व्यक्तीने आपल्याला चीट केलंय, तर त्याचं कारण जाणून घ्या, त्याला अंडरस्टँड करून घ्या, त्याला इट्स ओके म्हणा, आणि त्याला एक नवीन संधी द्या. सोपं असतं काय की बाबा हे एका सोपं समोरच्यानं नसतं. चीट केले मी तरी ते जेवढं स्वीकारून बोलतीये पुढे तेवढं जावं? सोपं नाहीये हे. यू हॅव टू टेक अ हेल्प फॉर समबडी. ह्या गोष्टींसाठी कुणाची तरी तुम्ही मदत घ्या, तुम्ही प्रोफेशनल्स कडे जा, तुम्ही थेरपीज बघा. ते सोपं नाहीये, ते अंडरस्टँड करून घ्या त्या लेवलला. पण तुम्ही जर पूर्वग्रह बाळगला, तुम्ही सतत त्या गोष्टीवरून टोमणे मारायला सुरुवात केली, तर मग तुमचं रिलेशन पुढचं future याच्यामध्ये खराब असंही आहे. होऊ शकतं ना की बाबा ह्याने माझ्यावरती चीट केले आणि मला याला माफ करायचं, तर मी पण याच्यावरती चीट केलं पाहिजे, तेव्हा कुठेतरी LHS इक्वल टू RHS होईल आणि मग नाही. आता पुढे करू आपण कंटिन्यू. नाही, ह्याला काय अर्थ नाही ना. तुम्ही समोरच्या व्यक्तीने त्या गोष्टी वागल्या, त्याची काही कारण आहेत. तुम्हाला हे कारण, म्हणजे तुम्हाला चीट करायचंच होतं का, तुम्हाला एक कारण मिळालं, असाही मुद्दा येऊ शकतो. बरोबर आहे ना. बरोबर. सिंपल आहे की समोरच्या व्यक्तीने चीट केलं, तुम्ही त्याला विचारा, त्याला माफ करा, एक चान्स द्या, आणि त्याला सांगा की परत असं काय झालं तर आपण आपले मार्ग दोघं वेगवेगळ्या बघूया. सिंपल, शांत भाषेत, काहीच गरज नाहीये. आणि मग देन तुम्हाला त्रास होणार, बरोबर. ज्याच्यावरती चीट झालंय त्याला त्रास त्याला होणार. त्रास होणार आहे. त्या माणसाने त्याच्या त्रासचं मॅनेजमेंट करावं, आणि ज्याने चीट केलंय त्या माणसाने त्याला त्या त्रासातून बाहेर पाडण्यासाठी मदत आणि करावी. त्याचं भान असावं बेसिकली की ह्या व्यक्तीला आपल्यामुळे त्रास झालाय, तर पुढच्या असतं वेळी ना ही भान गोष्ट सर, करताना असतं. आपण मी बघितलं खूप पाहिजे. केसेस मध्ये बघितलंय. ओके. इवन एखाद्या बायकोने चीट केलं तर नवरा मदत करतो तिला, तू बाहेर पडायला. मी बघितलंय. मी माझ्या ओपीडीत अशा केसेस, एवढी सुंदर माणसं आहेत ह्या जगात, एवढी सुंदर नाती आहेत. मी चीट, आता तुम्ही ते कुठला मूवी रुस्तम, हा, रुस्तम. ओके, तुम्ही तो बघा ना. ही अशी चालतात नाती की कधी कधी भावनेच्या भरात, इमोशनच्या भरात, त्या ह्याच्या भरात होऊन जातात चुका माणसांकडून. पण मग त्या चुकांसाठी जर तुम्ही लाईफ टाइम त्यांना तू असं केलं, तुम्ही स्वतःला वेळ लावून घेतात हा, म्हणजे स्वतःच्या ह्या मेंटल हेल्थ गोष्टींमध्ये. वरती पण तो इफेक्ट हा, तुम्ही काय डेफिनेटली करा होणार की आहे. बाबा चुकलं समोरच्याचं आहे ना, मग ते ऍक्च्युली ते काय आहे, तर ती चूक आहे की नाही हे पण तुम्ही आधी अनालाइज केलं पाहिजे. तुमची जर, म्हणजे बऱ्यापैकी चुकण्याची वेळ कधी येते पुरुषांना सांगते, लग्न होतं, प्रेग्नेन्सी राहते महिलांना, हम्म. लग्न झाल्या झाल्या खूप ते एकदम प्रेम असतं ना, एकदम तीव्र उफाळून स्वरूपाचं आलेलं प्रेम. प्रेम हा, असतं. हा. मग ते तीव्र स्वरूपाचं प्रेम असतं. प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर डिरेक्टली मुलगी काय होतं की 9th मंथ वगैरे ह्या पिरियड मध्ये नवऱ्यापासून थोडी लांब जाते. थोडी म्हणजे काय, 2-4 महिने ती माहेरीच असते. बरोबर. मग त्या पिरियड ऑफ टाइम मध्ये तिचं सगळं अटेन्शन जे नवऱ्याकडे होतं, ते सगळंच अटेन्शन डायरेक्ट बाळाकडे गेलं. मुलाकडे येतं. ह्याच्यात चुकीचं काय नाहीये, शेवटी आई आणि मुलाचं नातंच ते आहे ना. पण ते सगळं अटेन्शन आल्यामुळे तो जो मुलगा आहे ना, नवरा, नवरा, हम्म, तो एकटं फील करायला लागतो. आणि ती हाय लेवल ऑफ चान्सेस आणि हाय लेवल ऑफ टाइम पिरियड तो आहे की ज्याच्यामध्ये अफेअर्सचे चान्सेस वाढतात नवऱ्याचे बाहेर. ओके. कारण तो आधार त्याला मिळत नाही, कारण सगळं ते उठ, बाळ 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 बाळ, माझं बाळ माझं बाळ माझं, माहेर. म्हणजे आधी नवरा टॉप प्रायोरिटीला होता, तो आता प्रायोरिटी Direct- मध्येच नाहीये. हा, डायरेक्टच जातोच प्रायोरिटी मधून. बरोबर. मग इथे महिलांना पण हे लक्षात घेणं फार गरजेचं असतं की ज्यावेळेस माझं बाळ होणार आहे, ही 2 माझी बाळ आहेत आता. मग त्यावेळेस पुरुष थोडेसे राहतात, आणि Okay. खूप सेन्सिबल मुलं असतील तर राहतात. ओके.
पण शेवटी म्हणजे जे आहे ते आहे बघा. हे प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे, कंडिशन आहेत आणि प्रत्येकाच्या कंडिशन्स वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या सर्कमस्टन्सेस वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे रिलेशन हँडल करण्याची कॅपॅसिटी वेगळी, प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं. त्यामुळे प्रत्येक नातं असंच ट्रीट केलं पाहिजे असं पण नाही. काही खूप समजूतदार असतात, काही अजिबात समजून घेत नाहीत. बरोबर. काहींना फक्त कारणच पाहिजे असतं चुका करायला, मिळालं की लगेच उडी मारतात, लगेच चूक करून मोकळे होऊन जातात. आणि काहींना कितीही चुका करण्यासाठी 100 चान्सेस मिळाले तरी करत नाहीत. मला एकदम सुंदर माणूस म्हटला, माझ्या बायकोचे माझ्यासोबत रिलेशन चांगले नाहीयेत, पण मॅडम मला बाहेर अफेअर करायचं नाही, काहीही झालं तरी मला करायचं नाही. माझ्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत की मी करू शकतो. तीही मला म्हणती की माझ्याकडून होत नाहीये ना, तर तू तुझं बाहेर बघ, पण मला करायचं नाहीये, मला सोल्युशन द्या, मला ट्रीटमेंट द्या आणि मला ह्याच्यातून बाहेर काढा. एवढी सुंदर अशी लोक आहेत जगामध्ये. आहेत. आपण विश्वास ठेवला पाहिजे, चांगलं ठेवला पाहिजे. आताचं जग चांगलं नाही असं म्हटलं की काय तुम्ही विश्वास ठेवणार आणि कसं करणार ना. मग तुम्ही ह्या छोट्या थोड्या गोष्टींना बघता, इंस्टाग्राम, फेसबुक आणि ह्याच्यावर तुम्हाला असं वाटतं की जग चांगलं नाही, जगात फक्त चिटिंगच चालू आहे. अरे जगात किती लॉयल रिलेशन्स आहेत, मी बघते ना माझ्या डोळ्याने. तेवढेच चिटिंग्स आहेत आणि तेवढेच आहेत की माझ्या एक तर व्यक्ती होती की माझ्या बायकोचं बाहेर अफेअर होतं, आता तिला मला त्याच्यातनं बाहेर काढायचंय मॅडम. बापरे. तिला मला बाहेर काढायचं आणि त्याने खरंच माझ्याकडे ट्रीटमेंट, इव्हन त्याचं काय व्हायचं, त्याला डाऊट यायचा मग. कारण एकदा गोष्ट झाली आणि आपण माफ केलं तर डाऊट येतो. त्याने माफ वगैरे सगळं केलं होतं, पण त्याला डाऊट यायचा की असं परत झालं तर. म्हणून त्याने स्वतः माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली की मॅडम मला डाऊट येतो तर हा नाही डाऊट आला पाहिजे, म्हणून मला ट्रीटमेंट द्या, कारण मग आमचं नातं एवढं चांगलं चाललंय तर मी परत ते डाऊट आल्यावर खराब करून टाकेल. बरोबर. सो एवढी सुंदर माणसं पण आहेत. सो तुम्ही ट्राय करा ना, ते नातं जे तुम्ही बनवलंय, ते रिलेशनशिप जे तुम्ही बनवलंय, ते रिलेशन टिकवण्यासाठी तुम्ही दोघांनीही प्रयत्न करा ना. मी इथे लगेच मॅडम मी करते हो आमचे हे, किंवा मी करतो, हिला नाही कळत, मग माझ्याकडे घेऊन येताना हिला पण त्याच्यासाठी जाणते तुमच्या सेमिनार मध्ये, कारण हिला कळलं पाहिजे. एकाने बदलून नाही चालत. रिलेशनशिपमध्ये दोघांनी बदललं पाहिजे आणि एकमेकांना ब्लेम करण्यापेक्षा नक्की प्रॉब्लेम काय आहे तो शोधून काढला पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. काम होतात ना, होतात काम. आम्ही कशासाठी बसलोय, एवढी सारी लोक, एवढे डॉक्टर्स कशासाठी बसलेत? कामं करण्यासाठी. जे मिसिंग झालंय त्याला जागेवरती आणण्यासाठी. आणि कुठलीही व्यक्ती तुमच्याकडं सर्व गुण संपन्न नाही येणार, कॉम्बो असतो. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की जो सगळ्यांनीच लक्षात घेतला पाहिजे की मी कोणत्याही रिलेशनशिप मध्ये गेलो तरी त्या रिलेशन सोबत माझा जो पार्टनर असणार आहे तो सर्व गुण संपन्न किंवा 100 पैकी 110 असं काही होणार नाहीये. कुठेतरी काहीतरी आपल्याला ऍडजस्ट कमी करावं लागणार जास्तपणा असतो. सर्व गुण संपन्न माणूसच नाहीये. आणि तुमच्या फ्रेम मध्ये जो सर्व गुण संपन्न आहे तोच सर्व गुण संपन्न आहे कशावर, कुठं लिहिलंय मला सांगा, कुठं लिहिलंय? त्यामुळे कॉम्बो येणार आहे. एखादा व्यक्ती जर तुमच्या केअरिंग मध्ये खूप चांगला असेल तर तो कदाचित अग्रेसिव्ह पण असेल. एखादा व्यक्ती घरात खूप चांगलं लक्ष देत असेल तो बाहेर थोडासा वीक पण असेल. कधी कधी एखाद्या बाईला वाटत असेल की माझा नवरा नाही का असा थोडासा माझ्याजवळ रडावं, त्याने माझ्या, पण बाहेर एकदम वाघासारखं त्याने राहावं. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, कॉम्बो येतो तुमच्याकडं. तुम्हाला सगळी व्यक्ती, एक व्यक्ती सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्ट, त्याने चांगलं कमवलं पण पाहिजे, तिने चांगलं कमवलं पण पाहिजे, तिने स्वयंपाक पण चांगला केला पाहिजे, तिने घरच्यांना पण चांगलं सांभाळलं पाहिजे, तिने मुलांना पण चांगलं तिने दिसलं पण चांगलं पाहिजे, तिची सेन्स चांगली पाहिजे. पुरुषांच्या बाबतीत असेल की बाबा त्याने कमवलं पाहिजे, त्याचे इन्व्हेस्टमेंट पाहिजे, त्याचा बँक बॅलन्स पाहिजे, त्याच्याकडे गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, त्याने सगळ्या गोष्टी नाही का व्यवस्थित मॅनेज केल्या पाहिजे, त्याने माझी फॅमिली मॅनेज केली पाहिजे, त्याची फॅमिली. एवढं सगळं नाही मिळणार आहे. तुम्ही ते एकत्र येऊन काय कमी काय जास्त ते बघा, लग्नाच्या आधीच बघा आणि मग कुठे काय कोण जागा भरून काढू शकतो त्याचा विचार करून तुम्ही चालवा. असंच चालतं ते आणि असंच चालवावं लागतं. ऍडजस्टमेंट वरती बऱ्याच गोष्टी चालतात. लग्नाच्या आधी ऍडजस्टमेंट नका करू, पण लग्न झाल्यानंतर तुम्हाला करावीच लागते. त्याच्यावर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर ठिणग्या उडवून चालत नाही. इगो मध्ये येतात. बरोबर आहे. मी पण कमवत, तू 1.5 लाख कमवतो, मी 2 लाख कमवते, हा घे. होतं हे असं. आणि मग त्या इगोच्या नादात तुम्ही तुमचं रिलेशन खराब करताय. तुमच्या घरात 1 लाख आले तरी तुम्ही सुखाने जगणार आहे की? खरंय. मग त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे कल्चर, ह्याचा सारासार विचार कुठेतरी झाला पाहिजे ना की एकमेकांसोबत ईर्ष्या करण्याच्या नादामध्ये आपली मेंटल पीस आपण गमावतोय आणि ज्या नात्याकडे आपण आयुष्यभराचा आधार म्हणून त्या नात्याला मान्यता दिली तेच नातं आपण स्पॉइल करतोय. म्हणजे ते नातं नीट करण्यामध्ये परत वेळ जाणार आहे, तो वेळ आपण विनाकारण आपला घालवणार आहे आणि परत ते नीट होईलच
याची तरी कुठं गॅरंटी आहे? आणि काय होतं माहितीये, सारखे खटके उडत राहिले ना, हम्म. मनातून उतर इंटरेस्ट जातो, म्हणजे रोज गेलं की तेच भांडणं आहे, तेच रोज तेच गेलं की तेच तेच होणार आहे, तर काय करायचं आपण? हम्म. पण असं काय आहे का की बाबा आता दोन लोक एका रिलेशन मध्ये आहेत हम्म. आणि त्यामध्ये दुसऱ्याच्या वागण्यावरून मला कळू शकतं की बाबा डाऊट घ्यायला काहीतरी जागा मिळते, कळतं. अशा काही गोष्टी आहेत का? नाही, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी येतील. एक असतो की जर तुम्ही प्रिव्हियस रिलेशनशिप मध्ये होता हम्म, आणि त्या रिलेशन मध्ये तुम्हाला कोणीतरी चीट केलंय हम्म, आणि आता तुम्ही दुसऱ्या रिलेशन मध्ये आलाय, हम्म. तर तुम्ही डाऊट घ्यायला सुरुवात करता, ऑटोमॅटिकलीच होतं. कारण Okay. आधी कोणीतरी चीट केलंय, तो पूर्वाग्रह सोबत असतो. हम्म, हम्म, तो हम्म. बऱ्यापैकी लोकांचा असतोच. जे खूप ज्यांनी वाचन आहे, ज्यांना थोडं माहिती आहे की बाबा असं पूर्वग्रह घेऊन नाही गेलं पाहिजे, नव्या रिलेशन मध्ये नव्याने गेलं पाहिजे, असं करून गेले तर चान्सेस कमी असतात. दुसरी गोष्ट असते की जर तुम्ही त्या व्यक्तीसोबत टाइम स्पेंड करताय, तुम्ही त्या व्यक्तीला क्वालिटी टाइम दिलेला आहे, हम्म, तुम्ही त्या व्यक्तीसोबत नाही का खूप ट्रस्ट ठेवून सगळ्या गोष्टी करताय, तर त्याच्या हालचालीमधला बदल जाणवतो. ओके, वागण्यामधला, हा, हालचालीमधला. त्याची Okay. हालचाल, त्याची वागणूक, त्याच्या बोलण्याची पद्धत, त्याचं थोडंसं चेहऱ्यावरून काहीतरी जाणवायला लागतं आणि ते जाणवल्यानंतर मग कुठेतरी संशय निर्माण होतो. मी कायम हे म्हणते की नाही का, बऱ्यापैकी लोक येतात, मी कन्फ्यूज आहे, आय एम कन्फ्यूज अबाउट द रिलेशन. हम्म, हम्म. ओके, मी त्यांना म्हणते की जिथे तुम्हाला कन्फ्युजन तयार होतंय, तिथेच ते फेल झालंय. खरंय, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत आहात ना, तुम्हाला कन्फ्युजच नाही नाही वाटत. वाटलं पाहिजे. खरंय. दॅट इज द सेफ रिलेशन फॉर यू. हम्म. तुमची बॉडी तुम्हाला ते सांगते, तुमचे सेन्सेस तुम्हाला ते सांगतायत, तुमचं सगळं तुम्हाला आतून एक गट फिलिंग सांगतेय की डाऊट घ्यायची जागाच नाही. म्हणजे तुम्हीच बघा ना, तुमचा एखादा मित्र असेल, कुणीतरी आलं आणि म्हटलं अरे तो असा, शक्यच नाही, हे जे असतं की नाही, आतून येणार. खरंय. असं नाही की तुम्ही म्हणताय शक्यच नाही, पण तुम्हाला पण आतून वाटलं की भाई हा, काहीतरी असंच आहे. विषय असू शकतो, अहं. तर नाही. पण ज्यावेळेस एक गट फिलिंग आतून येते, शक्यच नाही, मलाही असं वाटतं की म्हणजे जी जागा आपला नाही माणूस आहे मिळत. ना, हा त्या माणसाला भेटल्यानंतर माझे सेन्सेस अलर्ट मोडला नाही गेले पाहिजे, रिलॅक्स मोडला आले पाहिजे, येस, की सगळं काम आहे, शांत आहे शांत आहे आणि सगळं निवांत भाई, तू चाललंय. पेट. हा, हा, तू हे पेट. झालं पाहिजे, तर हा, ते नातं माझ्यासाठी आहे असं म्हणलं पाहिजे. येस. म्हणजे आपण एखाद्या नात्यात जातो का, मी कायम म्हणजे मला सगळ्या मुली, मॅडम इतका त्रास मला रिलेशनशिप मध्ये. मी कायम म्हणते की कसं ओळखायचं, आणि किती लोक म्हणतात कसं ओळखायचं मॅडम हे रिलेशन माझ्यासाठी चांगलं आहे की हम्म, नाही? हम्म, हम्म, खूप जणांचा हा प्रश्न. हम्म. मी त्यांना म्हणते सिम्पल आहे, तुम्ही रिलेशनशिप मध्ये काय एंट्री करता, कुठल्या पण रिलेशन, इफ यू वॉन्ट टू बिकम, की मला एखाद्याचा मित्र बनायचं किंवा मला एखादी मैत्रीण बनवायची आहे किंवा एखाद्या रिलेशन मध्ये जायचंय, जे काय तुम्ही जे काय ठरवता, असेल. एखाद्या व्यक्ती, आता समजा आपण आज पॉडकास्टला भेटलो, मी असं विचार केला की बाबा हा व्यक्ती चांगला आहे, आपला सातारचा एक चांगला फ्रेंड झाला, तेव्हा सर्टनली असं कधी जाणवलं की ज्यावेळेस बाबा काहीतरी चांगली वाईब मॅच झाली, कम्युनिकेशन. ते झालं, त्याच्यानंतर असं वाटलं की बाबा ह्या मैत्रीच्या नात्यामध्ये मला आनंद आहे, मला सुख आहे, मला छान आहे, मला मोकळपणा जाणवतोय, मग आपण ते नातं कंटिन्यू करतो. एखाद्या नात्यामध्ये आपण का पडतो, कारण तुम्ही आनंदी आहातच ऑलरेडी, पण तुम्हाला आणखी आनंद मिळावा, तुम्ही बेटर आहात पण तुम्ही आणखी बेटर व्हावं, ह्या गोष्टींसाठी आपण कुठलंही नातं चूज करत असतो. पण जिथे तुम्ही बेटर आहात आणि तुम्ही त्या नात्यात गेल्यानंतर तुम्ही खाली आलाय, जिथे तुम्ही सुखी आहात पण त्या नात्यात गेल्यावर तुम्ही दुःखी झालाय, तर सिम्पल डेफिनेशन आहे ना की ते तुमच्यासाठी कम्फर्टेबल नाहीये, ते तुमच्यासाठी बनलेलं नाहीये. त्याच्या पर्सनॅलिटीला मॅच होणारं दुसरं कोणतरी आहे जे त्याच्या कंपॅनियनली त्याच्यासाठी चांगलं असेल. बरोबर. मग ते आपण म्हणतो ना की जे तुम्ही डिझर्व करता ते तुमच्यापर्यंत येतं, किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला कळतं की सगळं ऑटोमॅटिकच शांत व्हायला लागतं, म्हणजे स्टेबल व्हायला लागतं, एक ती गोष्ट येऊन जाते. पण जर तुम्हाला तिथे बसल्यानंतर सतत कन्फ्यूज आहे, तुम्ही प्रेशर फील करताय, अडकल्यासारखं वाटतंय, गुंतल्यासारखं वाटतंय, मी हा शब्द बोलल्यानंतर समोरचा काय अर्थ घेईल असं वाटायला लागतंय, तुम्ही तुमच्या कपड्यांचे विचार करायला लागताय, तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागताय, नो, इट इज नॉट फॉर यू. जर ते याला रेड फ्लॅग म्हणायचं काय? ह्याला रेड फ्लॅग म्हणू शकतो, पण नाही, तसं नाही म्हणू शकत. म्हणजे कुठल्या गोष्टीला रेड फ्लॅग म्हणायचं? बाबा मला कम्फर्टेबल वाटत नाहीये किंवा मला प्रत्येक गोष्ट करताना विचार करावा लागतोय की मी असं केलं तर हा, समोरचा काय तर विचार समोरच्या करेल. व्यक्तीला तुम्ही तुमच्या नजरेतून रेड फ्लॅग म्हणू शकता, ओके, त्याला ओके. सामाजिकरित्या तुम्ही रेड फ्लॅग ठरवू नका, कारण तो ग्रीन फ्लॅग कुणासाठी तरी आहे, आहे. त्याच्या वाईबचा एक माणूस आहे. ओके. दुश्मनातल्या दुश्मनाचा पण एक दोस्त असतो, ही खरंय गोष्ट की. लक्षात ठेवायची. त्यामुळे खरंय. तुम्ही कुणाच्या तरी आयुष्यात रेड फ्लॅग असू शकता, तुम्ही पण असू शकता ना.
यू आर नॉट गुड इन एव्हरीवन स्टोरीज ना. Correct, असं correct, काहीच्या लोकांमध्ये तुम्ही विलन आहात. विलन तो सिम्पली सगळ्यांच्या नजरेत चांगलं बनण्याचा आपण जो प्रयत्न करतो व्यर्थ आहे तो, म्हणजे त्याचा काही अर्थच नाहीये त्या प्रयत्नाचा. सो तुमचा पार्टनर वाईट आहे, तो जग जाहीर वाईट नाहीये, तो चांगला आहे तो त्याच्या कोणासाठी तरी जागी, चांगला तो आहे. तुमच्यासाठी योग्य नाहीये. मी बरोबर. कायम माझ्याकडे आल्यानंतर असं नाही म्हणत की तो पोरगा चांगला नाही त्याच्याशी करू नकोस. जर तिच्या सांगणार आहे, तो ड्रिंक करतो मॅडम, तो मारतो मला, तो शिव्या देतो मला, मी काही सिव्हलेस ड्रेस घातले तर ओरडतो, म्हणतो अशी करते तशी करते, अशा केसेस येतात. मग मी त्यावेळेस त्यांना तेच म्हणते की तो माणूस, म्हणजे असं विचारते मी की तो माणूस म्हणून कसा आहे. तर मग म्हणतात बायका माणूस म्हणून तो लय एक नंबर आहे मॅडम, बाहेर गेलं ना तर तुम्हाला वाटणार पण नाही असं आहे. मग मी म्हणते की तो माणूस म्हणून चांगलाच आहे, फक्त तो तुझ्यासाठी योग्य नाहीये, म्हणून तू त्या नात्यातून बाहेर पड. सिम्पल आहे. माझा ह्याला लगेच एक प्रश्न होता. म्हणजे ऍक्च्युली 2-3 दिवस झाले ज्यावेळी विचार करत होतो त्यावेळी रिलेशनच्या दृष्टीनं मला एक प्रश्न सातत्यानं पडतो की मुलींना अशीच मुलं का आवडतात की जी त्यांना डॉमिनेट करतात किंवा जी त्यांना जे ज्यांना व्यसनं असतात किंवा टुकार म्हणता येतील अशा कॅटेगरीमध्ये काही असं लोक काय जाणारी नाही. असतात आणि त्या लोकांकडे मुलींचं अट्रॅक्ट होण्याचं प्रमाण हे जास्त आहे असं वाटतं. तर असं का असावं? काय असतं माहितीये का, इकडे परत आपण इव्हॉल्युशन कडे जाऊ, पण ज्या मुलींचा हा लोक डेव्हलप्ड डेव्हलप आहे आहे त्या मुलींना नाही आवडत नाही टुकार मुलं. ते लगेच म्हणतात ती ही चला चला तुम्ही पुढे चला, म्हणजे ते बोलणार पण नाही तुमच्याशी. बरोबर बरोबर ज्या मुलींचा अजून मॅच्युअरच नाहीयेत, लहान आहेत आणि काहीतरी असं पॉवरफुल दिसतंय, पॉवरफुल दिसतात ना मुलं, ते एकदम गाड्या फिरवणार, नंतर ते नाही का गॉगल घालून फिरणार, एकदम ते पॉवर दाखवणार, आणि मग ते पॉवरफुल दिसतात त्यामुळे एक अट्रॅक्शन जाणवतं मुलींना. ओके कारण वा म्हणजे तुम्ही सिंह आणि सिंहवीणचं बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की दर वर्षी सिंह भांडतात, फाईट करतात, आणि जो जिंकतो त्याच्यासोबत ती पुढचे काही मादी दिवस जाते. राहते. ओके ओके, सो जी अशी पर्सनॅलिटी असेल, इव्होल्युशनरी आहे की जो बाहेर जाऊ शकेल, जो माझ्यासाठी, मी माझ्या पोटात बाळ असतील तर मी गुहेत राहिले तर जो बाहेर जाऊ शकेल, जो माझ्यासाठी फूड आणू शकेल, जो माझ्यासाठी फाईट करू शकेल, असा अग्रेसिव्ह एखादा पुरुष मला हवाय. त्यामुळं नाही का जो त्या पद्धतीने, मग ती एक इमेज, मानसिकता ती मानसिकता अनकॉन्शियसली डोक्यात, म्हणून ते तसे दिसतात ना त्या वयात ते तसे दिसतात ना, त्यांना जास्त माहितीच नसतं ना, कारण त्यांचं विश्व छोटं, ह्यांचं विश्व छोटं, बरोबर. त्या छोट्याशा विश्वामध्ये जगाचं ज्ञान नाही. मग त्याच्यातलं त्याच्यात बेटर ऑप्शन काय, तर हाय बाबा हा सायकलवर फिरतोय, हा गाडीवर फिरतोय, तर बेटर ऑप्शन आहे की गाडीवर फिरतोय. ठीक आहे ना, मग तो त्याला चूज करणार. पण असं नाहीये की बाबा असं करतात मुली, त्यात ती तुम्ही कुठल्या केसेस बघितल्यात त्याच्यावरती हे आहे, आणि असं काही ठरलेलं पॅरामीटर नाही की असं असं करतात म्हणून. त्याच्या त्याच्या कल्चरनुसार, वागणुकीनुसार शेवटी त्याच्यामध्ये अपब्रिंगिंग आणि त्याला जे काही डोक्यामध्ये विचार चालू आहेत त्याचा तिने जे फॅक्टर बघितलंय आहेच. जशा पद्धतीच्या, आता खूप अग्रेसिव्ह काही मुली असं असतात की ज्यांच्या आई वडिलांनी खूप मारलेलं असतं, अँगर वगैरे ह्या गोष्टी बघितलेल्या असतात, ती मुलं, त्या मुली खूप घाबरतात अग्रेसिव्ह या मुलांना. गोष्टीनं खरं आहे. ते बरं की नाही मला नको असं. तर मग ते थोडंसं डिपेंड आहे की कोण चूज करतंय आणि कुठल्या परिस्थितीमध्ये चूज करतंय. सो बेसिकली अशी लेबल लावणं पण चुकीचं आहे हा, हे लेबलिंग इन चुकीचं जनरल असं होतंय म्हणून. मला ते आहे, पण नाही, मला कळतं की ज्यावेळेस एक मुलगी एखाद्या मॅच्युरिटीला येते त्यावेळेस होऊन जातं. फक्त काय होतं माहितीये का, पहिलं रिलेशन असेल ना तर तुटायला भयंकर त्रास होतो. मग मुलींना बेटर वाटतं की इतका मला त्रास होणार आहे ना, ह्याच्यापेक्षा बेटर आहे की मी ह्यासोबतच राहू. ओके. पहिलं रिलेशन मध्ये काय होतं की पुरुष सेक्शुअल रिलेशन आले की लगेच मी तुम्हाला सांगितलं ग्राफ खाली येतो, पण महिलांचा अडकत जातो ना, आणि मग बाहेर पडणं टफ असतं. मग कधी कधी कळत पण असतं की हा व्यक्ती योग्य नाही आपल्यासाठी, पण इमोशनली इतकंच ड्रेन झालेलं असतो की डिसिजन घ्यायची कॅपॅसिटीच नसते. ओके. आणि मग त्यावेळेस सगळे सांगत असतात की तो योग्य नाही, योग्य नाही, योग्य नाही, पण मनाला माहिती असतं योग्य नाही, पण इमोशन्स, कारण मी कायम म्हणते की इमोशन 50 पटीने असतात आणि तार्किक विचार एका पटीने असतो. हे असं मारत असतात, 50 जण एका दारावर मारतायत आणि ते एक आहे, एक जण हे करतोय, तर ते थोडं टफ आहे, कारण आपण इमोशनली आहोत. म्हणजे माणसाचा स्वभाव हा आधीपासून इमोशनल आहे. तर्क आत्ता डेव्हलप झालाय, तर्कसंगत विचार पद्धती आत्ता डेव्हलप झाली. आधी सगळं भावनांनीच चालायचं. मग भावनेच्या भरात हे निर्णय घेतले जातात, आणि घेतल्यानंतर परत होतो काही वर्षांनी पश्चाताप. मग त्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणून काय करायचं की तुमचा मेंदू डेव्हलप नाहीये, तुमचा मेंदू डिसिजन
घेण्यासाठी कॅपेबल नाहीये, तर अशा वेळी ज्यांचा मेंदू डेव्हलप आहे त्यांची मदत घ्यायची. त्यांची मदत घ्यायची. सिंपल है ना, खरं. की अभी मेरा दिमाग नहीं चल रहा है तो आप देख लो भाई. म्हणजे कधी कधी माझं असं होतं की थेरपी घेतल्या, खूप कामाच्या स्ट्रेसमध्ये असले, खूप काय असलं, तर मला पण कधी कधी डिस्टर्ब फील होतं. मग आता मला डिस्टर्ब फील होत आहे तरी मी लोकांना गाईड करणं चुकीचं आहे. मग मी काय करते, तर माझे जे थेरपिस्ट आहेत त्यांच्याकडे जाते, त्यांच्याशी गप्पा मारते, छान मस्त गप्पा वगैरे मारतो. कधी गरज वाटली एखादी थेरपी घेते, कधी मेडिटेशन करते. मेडिटेशन तर मी कंटिन्यू करतेच. पण ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं काय बाबा, माझा मेंदू इथे चालला ना, सुनो मैं कन्फ्यूज हो आप बताओ. कारण ज्यावेळेस तुम्ही त्या रिलेशन मध्ये कन्फ्यूज आहात त्यावेळेस काय, तर तुम्ही सगळ्या बाजूने विचार नाही करू शकत. हम्म, हम्म. तुम्ही कुठेतरी अडकता, कशात तरी अडकता आणि तुम्ही एक रॅशनली विचार नाही करू शकत. त्यामुळे जो रॅशनली विचार करू शकतो आणि जो खरंच नॉन जजमेंटली तुमचं ऐकून घेईल, त्या व्यक्तीला व्यवस्थित गोष्टी समजावून सांगायच्या आणि मग त्याला म्हणायचं की आता मी काय केलं पाहिजे, सजेशन काय आहे? हे योग्य राहतं कधी पण. आणि अशी खूप चांगली चांगली माणसं जे तुमच्या चांगल्याचा विचार करून तुम्हाला बरोबर, चांगले सजेशन देतात, बरोबर. त्यात आपण काय करतो, मित्रांच्या नादाला लागतो. आता त्याला काय कळतंय, ते तुमच्याच वयाचं. माझा मित्र म्हटला म्हणून मी रिलेशन मध्ये आलो, नाही, त्याला नाही कळत. तुमच्यापेक्षा मॅच्युअर माणसं बघा, जे तुमच्या चांगल्याचाच विचार करतात, बरोबर, जे बरोबर. नॉन जजमेंटल आहेत. मग तुम्हाला चांगलं सोल्युशन मिळतं आणि तो सोल्युशन धरून मग त्रास तर सगळ्यांनाच होतो. खरंय. त्रास हा आयुष्याचा अविभाजनीय भाग आहे आणि तुम्ही जर त्याला टाळण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला आणखी त्रास होणार आहे. कारण लोकांना रिलेशनशिप मधनं बाहेर नसतं पडायचं, कारण त्यांना पेन होत असतो. पेन होत असतो. खरंय. पण मला असं वाटतं की टॉक्सिक रिलेशन मध्ये राहून आयुष्यभर जो पेन सहन करताय त्याच्यापेक्षा 2-3 महिने असा पेन सहन करा, नंतर मुक्त व्हा. कारण पेन हा तुमच्या लाईफचा भाग आहे, त्याला रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करू नका. पण एका रिलेशन मधनं बाहेर पडायचं, समजा हे रिलेशन माझ्यासाठी नाहीये, मला कळालं आणि त्यातून मला बाहेर पडायचं, तर तुम्ही जो म्हणताय तो मुद्दा आहेच की मला त्रास होणार आहे आणि त्या त्रासातून मला जायची माझी तयारी आहे. पण हा त्रास संपणार कधी, म्हणजे मूव ऑन झालोय हे मला समजणार कसं, किंवा मी आता पुढच्या रिलेशन मध्ये जाऊ शकतो किंवा पुढच्या रिलेशनचा विचार करू शकतो, ह्यासाठी मी आधीच्या रिलेशन मधून कम्प्लिटली बाहेर पडलोय हे समजण्यासाठी काही गोष्टी आहेत का, काही पॅरामीटर्स आहेत. आहेत का? सिम्पली ज्या वेळेस तुमचं काय होऊन जातं की बघा, आठवण येणार नाही असं तर नाहीच. हम्म, तुम्ही ज्या पहिल्या रिलेशन मध्ये होता त्या गोष्टींची तुम्हाला आठवण येणार आहे. पण ज्या वेळेस तुमचं काय होतं की 1 महिना, 2 महिना, 3 महिन्याने तुम्ही बाहेरच्या गोष्टींमध्ये जुन्या मेमरीज पुसण्यासाठी नवीन मेमरीज तयार करा, वेगवेगळ्या ठिकाणी फिरा, लिहा, वाचा, स्वतःमध्ये सेल्फ लव्ह करा, स्वतःवरती प्रेम करायला शिका. ह्या सगळ्या गोष्टींमधून एक पॉइंट असा येतो की तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण येते पण राग नाही येत. ओके. तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल विचार येतात पण त्याच्यातून असं काही आतून हलत नाही. यू फील रिलॅक्स्ड, इट्स ओके. तो होता, तो चांगला होता आणि तो त्याच्या मार्गाने आहे, आता मी माझ्या मार्गाने आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला कळतं की नाव आय एम नॉट इन दॅट पर्टिक्युलर. असं नाही की मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही, दिवस रात्र मला त्याचाच विचार सतावतोय, नाही येत आहे विचार. दिवसातून एखाद्या वेळेस डोक्यात येऊन जातं किंवा 2 आठवड्यातून एखाद्या वेळेस येऊन जातं. आता माझी एक मैत्रीण त्या दिवशी सांगत होती, खूप चांगलं, म्हणजे असं एकदम आम्ही त्यांना असं बघितलंय त्या प्रेमात असताना. आणि त्यानंतर ती म्हटली की सोना मी स्क्रोल करत होते आणि अचानक त्याचं ते हे आलं. पण मी ते ज्या स्पीडने मी वरच्या रील्स स्क्रोल करत होते ना, मी त्या स्पीडने ती पण रील्स स्क्रोल केली. म्हणजे आय डोंट फील एनिथिंग की ज्या व्यक्तीसोबत त्यांनी एवढा टाइम स्पेंड केलेला आहे. सो मूव्ह ऑन. इट इज ॲज लाईक की तुम्हाला दिसतं, कळतं, सगळं होतं, पण तुम्हाला आतून काही फरक नाही फील पडत. नाही होत. ओके. पण मग आता त्याच मैत्रिणीचा मुद्दा घेऊन मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की सोशल मीडियामुळे मूव्ह ऑन होणं थोडंसं अवघड झालंय का, किंवा मी मूव्ह ऑन होतोय पण अचानक समोर फोटो येतोय, अचानक समोर काहीतरी स्टोरी येते किंवा अचानक समोर काहीतरी येतंय की त्याच्यामुळं परत पाठीमागचे सगळे ट्रेसेस आठवत आहेत. ह्याला मूव्ह ऑन होणं कसं म्हणायचं मग? ती व्यक्ती समोर जरी बसली असली ना तरी काही नाही वाटलं पाहिजे ह्याला मूव्ह ऑन. थोडंफार वाटेल पण त्याच्यातून तुम्ही कारण शोधताय ना परत त्या नात्यात परत जाण्याची. पाठीमागे जाण्यासाठी. तुम्ही ओके. ठरवलंय ना तुमच्या मेंदूने की मला मूव्ह ऑन व्हायचंय, तर मग ती व्यक्ती तुमच्या सोबत असली आणि तिचा तुम्हाला कॉल, काही दिवसांसाठी तुम्ही मूव्ह ऑन करा. म्हणजे काही दिवसांनी ज्यावेळेस तुमचा कॉन्टॅक्ट तुटतो आणि काही दिवस तुम्ही कुठल्याच कॉन्टॅक्ट मध्ये राहत नाहीत आणि मग खूप दिवसांनी अगदी तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये व्यस्त झालाय, त्यावेळेस अचानक त्या व्यक्तीचा फोन येतो, त्यावेळेस तुम्ही तेवढं ड्रॅग नाही होत खाली. तुम्ही बोलता, बरोबर, अरे वा कसं बरोबर. चाललंय, सगळं छान आहे का, हे ते थोडं फील होणार आहे कारण यू स्पेंड टाइम विथ दॅट पर्सन. तुम्ही माणूस आहात, ओके. सो इतकंच असं मूव नाही होत, पण थोडं फील होईल, पण ते ह्या लेवलला नाही जात. त्यामुळे रिलेशनशिप मध्ये मी कायम म्हणते की सुरुवातीच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस तुम्ही मूव्ह करताय रिलेशनशिप मधून, त्यावेळेस सगळ्या बाजूंनी त्या व्यक्तीला टाळा.
की Block जिथे करा. ब्लॉक करा, की जिथे तुम्हाला तिथे जाऊन काहीतरी आठवण क्रिएट होतीये किंवा काय होईल सुरुवातीच्या काही पिरियडमध्ये 1 महिना 1.5 महिना, त्यानंतर हळूहळू तुमचा ब्रेन त्याच्यासोबत युज टू होऊन जातो आणि मग हळूहळू एक 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 गोष्ट तुम्ही म्हणजे मी मॅडम त्या जागेवर जात नाही कारण तिथे आमच्या मेमरीज आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही 1-1.5 महिना 2 महिने त्या सगळ्या पिरियड्स मधून जाता त्यावेळेस तुम्ही त्या जागेच्या तिथून गेल्यावर तुम्हाला थोडंसं काहीतरी फील होतं, पण ते त्या लेवलला नाही होत. पण उगा तुमचं ब्रेकअप झालं आणि तुम्ही त्याच तळ्यावर जाऊन बसताय जिथे तुम्ही भेटायचा. मग तिथे तुम्हाला त्रास होणार आहे. मग तुम्हाला तिथे तुमच्या एक्सची आठवण येणार, तुम्ही त्याचं स्टॉक करत बसताय. इंस्टाग्राम, बापरे हा नवीन ड्रेस घेतला वाटतं, हे नवीन कोणतरी आहे वाटतं. नाही करायचं. मूव्ह ऑन म्हणजे तुम्ही त्याच्या लाईफ मधून पूर्णपणे बाजूला व्हा. आणि एक असतं ना की विथ द बेस्ट विशेष, की कदाचित आपलं सोबत असणं योग्य नव्हतं, पण तू तुझ्या लाईफमध्ये काहीतरी बेटर करशील म्हणून सोडून देणं नातं गरजेचं आहे. नाहीतर तुझ्याकडे बघतोच ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी. ऍक्च्युली तेच विचारायचंय की ग्रेसफुली बाहेर कसं पडायचं, म्हणजे तू काहीही कर मी तुझा बदला घेणारच, ही एक मानसिकता असते. आणि ती आजकालच्या रिलेशन्स मध्ये बऱ्याच प्रमाणात दिसते सुद्धा, की समजा ही मला नाही म्हणाली ना तर हिचं ज्याच्यासोबत होईल का नाही मी त्याला कान फाडणार, मी त्याला मारणार, किंवा हिचं काही होईल मी हिचं वाटोळच करणार, किंवा मुलीचं पण असं असू शकेल, माहिती नाही मला. सो माझ्यासाठी ती व्यक्ती योग्य नाहीये, तर बाई तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जातो. किंवा मुली सुद्धा असा विचार करू शकते किंवा त्याला त्याच्या मार्गाने जातो, मी माझ्या मार्गाने जाते. ग्रेसफुली बाहेर पडायचं कसं एखाद्या रिलेशन मधून? एक असतं ना की म्हणजे ह्याच्यामध्ये 2 गोष्टी म्हणते, नाम मत लो जिकर मत करो. लेटिंग गो इज द ब्युटिफुल टेक्निक. ओके. आर्ट ऑफ लेटिंग गो, यू हॅव टू लर्न दॅट. सोडून देता आलं पाहिजे. आपण टाइम दिलेला असतो मग आपला युगो हर्ट होऊन जातो की मी 7 वर्ष या व्यक्तीसोबत आहे, मी कसं सोडू. पण तुम्ही ते खिळे हातात धरल्यासारखं असतं, ते टोचतं पण आहे, तुम्ही धरले, यू हॅव जस्ट हाऊ टू डू दिस. आणि ते सोडून देता आलं पाहिजे. ते सोडलं की एकदम मोकळं वाटतं, चांगलं वाटतं. सोडून देता येत नाही. आणि सोडून देण्यासाठी काय येतं, फॉरगेट इट. विसरून जाण्याचा प्रयत्न करा. फॉरगिव्ह इट. त्या व्यक्तीने काहीतरी चुकीचं केलंय तर त्याला माफ करा. माफ त्याच्यासाठी नका करू, तुमच्यासाठी करा. कारण तुमच्या डोक्यात जो राग आहे ना, तो राग तुम्हाला व्यवस्थित सर्व्हाइव्ह करू देत नाहीये. सो माफ करा आणि स्वतःवरती प्रेम करा. मी तर कायम म्हणते, जो माणूस स्वतःच्या प्रेमात असतो त्याला दुसऱ्यावर प्रेम करणं इझी जातं. पण ज्याचं स्वतःवरच प्रेम नसतं तो कुणावरच प्रेम नाही करू शकत. सो लेटिंग गो, सोडून देता आलं पाहिजे. आणि इट इज ओके यार. मी कायम म्हणते की समोरच्या व्यक्तीचं म्हणजे माझा जो पार्टनर होता त्याचं अपब्रिंगिंगच असं होतं की तसंच वागणार आहे, तो तसंच बोलणार आहे. त्याच्याकडून मी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा करू, कारण तो वाढलाच तसा आहे, तो म्हणजे त्यात कल्चरच त्याचं तसं आहे, त्याचं सगळंच तसं आहे, त्याच्या डीएनए मधून त्या गोष्टी आलेत. हाऊ कॅन चेंज. मग तो त्याच्या परिस्थितीवर त्याने त्याचं आयुष्य जगावं आणि त्याला सूट होईल असं त्याच्या लाईफमध्ये कोणी येऊन त्याचं लाईफ बेटर होईल. आपण दोघं जर एकत्र राहिलो तर अजून आपण मेस करून टाकू. बेटर वे आहे की मी माझ्या लाईफमध्ये चांगल्या पद्धतीने जाईल, तूही जा. आणि इट इज ॲज लाईक की गुड विशेष देऊन सोडून देणं. त्याने काय होतं ना, समोरच्या व्यक्तीला त्रास होतो ना आपल्याला त्रास होतो. म्हणजे बऱ्यापैकी लोक असे असतात, मग ब्रेकअप करायचं आणि गाड्या घेऊन फिरायचं तिला बघत बघत. मग तुम्ही करताच कशाला. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात बेसिकली काही मुलं त्रास देतील, काही मुली त्रास देतील तुम्हाला. म्हणजे अननोन नंबरवर कॉल करणं किंवा हे करणं हे चालू असतं बऱ्यापैकी आता सध्या. त्यावेळेस तुम्हाला इरिटेट व्हायची काही गरज नाही. तुम्हाला फोन आला, तुम्हाला कळतोय अननोन नंबर, यू जस्ट हॅव टू की परत ह्या कॉलवरून कॉल करू नको, आय एम ब्लॉकिंग दिस नंबर. सो तुमचं हे ना डोकं थोडं स्थिर ठेवा ना. म्हणजे सतत त्या एकदा हाय पीक वरती राहून सतत तुम्ही जर विचार करत असाल की मी आणि कोण, तू कोण, हु आर यू, काय म्हणजे मी तर डायरेक्ट बोलते काय लायकी आहे आपली, आपण कोण आहे की आपल्याला एवढा मनस्ताप व्हावा एखाद्या व्यक्ती आपल्याला सोडून. अरे जाऊ शकतात तुम्हाला लोक सोडून, कोण आहे तुम्ही. म्हणजे एवढे मोठे मोठे तोफ माणसं बघितली मी, त्यांच्या लाईफ मधलं कचरा झालेला आहे रिलेशनशिपचा. त्यांना एवढ्या तोफ माणसांना, दिसायला देखण्या, पैशाने रिच, अशा सगळ्या माणसांना लोक सोडून गेलेली आहेत. आपण कोण आहे की आपल्याला कोणी सोडणार नाही. पहिलं तर हा डोक्यातून काढून टाका की तुम्ही कोणीतरी आहे, मी कोणतरी, मी पण आहे माझा, आणि मला कसा हा सोडू शकतो. त्रास ह्याच्यामुळे होतो, मला कसं सोडलं, इगो मध्ये, माझ्यात काय कमी आहे, आपल्यात कमी, प्रत्येकात कमी आहे. बरोबर. प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्तपणा आहे, माझ्यात पण कमीपणा आहे.
मला माहितीये ना तो माझ्यात काय कमीपणा आहे. तो सगळ्यांना जगाला दिसताना सोनाली खाडे अशी दिसत असेल ना की हो शी इज द परफेक्ट वुमन, सो मॅच्युअर, सो अंडरस्टँडिंग. पण माझ्या कमतरता मला माहिती आहेत आणि उद्या माझा पार्टनर त्या गोष्टींवरून मला सोडू पण शकतो. मग त्यावेळेस मी हे स्वीकारायला पाहिजे ना की ही माझ्यातली कमतरता आहे बाबा, किंवा मी हे त्याला सांगितलं पाहिजे की दिस इज द थिंग. मी काय तुला एकदम एकदम परफेक्ट ह्याचा एक बंच मिळालाय असं नाही बाबा, माझ्याकडे ह्या गोष्टींची कमतरता आहे, मला ह्या गोष्टी नाहीच जमत. सो प्रत्येकामध्ये हे आहे. तुझं काही कमी जास्त असेल तर घेते मी पण ऍडजस्ट करून. खरंय, खरंय, आणि हेच खरंय. करावं लागतं ना. तुम्हाला रिजेक्शन मिळू शकतं. मला मिळालं होतं सर, मी एका मुलाला प्रपोज केलं होतं. हम्म. तो डायरेक्ट मला नाही म्हटला आणि मी त्याच ऍटिट्यूड मध्ये होते. रँकिंग स्टुडंट, सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट माझं असायचं. डान्समध्ये आहे, सिंगिंग मध्ये, रंगोली. तुम्ही मला कुठं पण उभा करा, मी सगळं करणार. सगळं करणार, स्वयंपाक करणार, सगळं 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 करणार. मला सांगायचं फक्त हे असं असं आहे करायचंय, मी ते तुम्हाला तेवढ्या वेळामध्ये परफेक्टली करून देणार. सो मला असं वाटायचं की अरे मी कोण आहे, नाही का, मी कोणीतरी The Great. द ग्रेट. आणि असं एकदम ओळख कॉलेजमध्ये. आणि मग ज्या मुलाला मी हे केलं तर तो एकदम डम होता, अभ्यासात हुशार नव्हता, मी अभ्यासात हुशार होते. आणि मग त्याचं असं झालं की सॉरी, आमच्याकडे ज्याच्यावर प्रेम करतात त्याशी लग्न नाही करत, मग ज्यावेळेस माझ्याशी लग्न करायचं असेल माझं त्यावेळेस मी तुला अप्रोच करेल. त्याने मला रिजेक्टच केलं ना तसं बोलून. इवन तू खूप हुशार आहे, तुझ्या स्वप्नांचं ओझं मला झेपणार नाही. त्यावेळेस मला असं वाटलं की अरे आता हुशार आहे हा पण प्रॉब्लेम आहे का. आणि त्यावेळेस मला रिजेक्शन, मला खूप वाईट वाटलं. मी हर्ट झाले, माझं हृदय तुटलं छोटंसं. त्यावेळेस लहान होते मी, 11th मध्ये 12th मध्ये असेल. मग ते सगळं झालं आणि मग त्या सगळ्या झाल्यानंतर मी स्वतःला फक्त एक सांगितलं की तू लय मोठी तोफ नाही की तुला सगळे ऍक्सेप्ट करतील. यू कॅन बी रिजेक्टेड, यू कॅन. आणि हे सगळ्यांना मी सांगेल की तुम्ही खूप मोठी तोफ नाहीयेत, तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. आणि ते तेवढ्याच ताकदीने ऍक्सेप्ट करा. जसं की रस्त्यावर कुठलाही एखादा पोरगा आला किंवा कुठली पोरगी आली सर रस्त्यावर आणि ती तुम्हाला म्हणले आय लव्ह यू, तुम्ही काय म्हणणार का, ऍक्सेप्ट करणार? नाही, मी म्हणेन तुझी चॉईस चांगली आहे पण मी इंटरेस्टेड नाहीये. नाही, बरोबर, तुम्ही रिजेक्ट कराल ऑब्व्हियसली. येस. सो सर्टनली तसं आपण ही कुणाला म्हणजे कोणतरी आपल्यालाही म्हणू शकतं की तुझी चॉईस चांगली आहे बट आय एम नॉट पण इंटरेस्टेड. अशा वेळी आहे ना, म्हणजे ज्यावेळी रिजेक्ट होतो माणूस त्यावेळी रिजेक्ट झालेला माणूस सेल्फ डाऊट मध्ये जातो की माझ्यात काय कमी आहे. आणि बऱ्याचदा कसं होतं की म्युच्युअल ब्रेकअप असेल किंवा म्युच्युअल डिवोर्स असेल तर गोष्ट ठीक आहे, व्यवस्थित होऊन जाते की दोघांनाही मान्य आहे. पण काही ब्रेकअप किंवा काही डिवोर्स असे असतात की बाबा ते एकाला हवा असतो आणि एकाला नको असतो. ज्याला हवा असतो त्यानं कदाचित पुढचा विचार केलेला असतो की मी स्वतःला कसं हँडल करणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. पण ज्याला नको असतो तो मुळातच त्या परिस्थितीशी टॅकल करायला रेडी नाहीये ना. आणि त्यावेळी जेव्हा ब्रेकअप किंवा पार्टिशन होतंय त्या नात्याचं, त्यावेळी तो माणूस सेल्फ डाऊट मध्ये गेलाय. माझ्यात काहीतरी कमी माझ्यात म्हणून काहीतरी समोरची व्यक्ती मला येस सोडतीये. येस येस, त्या पिरियड मध्ये स्वतःला हँडल कसं करायचं. त्यावेळेस एकच असतं, हे सेल्फ डाऊट मध्ये जाता म्हणजे काय तर तुम्ही समोरच्याला इतकं दिलं की स्वतःमध्ये काही ठेवलंच नाही. ओके ओके ओके. आणि आता तुम्हाला ते म्हणजे काय झालं, डिपेंडन्सी आली, डिपेंडन्सी. बरोबर. भावनिक गोष्टींची डिपेंडन्सी आली की आता बरोबर. मी ह्याच्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही पहिलं स्टेटमेंट बदलायचं, मी जगू शकतो. ह्याच्या आधी काय हेच होतं का? बरोबर आहे. होतं का मला सांगा? नव्हतं. जगू शकतो. लोक पॉझिटिव्ह बोलायलाच तयार नाहीत, सतत नेगेटिव्ह नेगेटिव्ह नेगेटिव्ह. अरे तुम्ही बोलून बघा, मॅजिक होतं मॅजिक, की जगू शकतो, करू शकतो, पडू शकतो मी बाहेर. मी तुला सोडूच शकत नाही, तुझी इच्छा असेल. तुम्ही त्या माणसाला बांधून काय करणार मला सांगा? खरं, ज्याची इच्छाच नाही आपल्या सोबत राहायची. तुम्ही त्या माणसाला तो तुमच्या सोबत तुमच्या जवळ बसलेला असेल पण त्याचं मन बाहेर सैरवैर फिरतंय, तर तो मानसिकरित्या तुमच्या जवळ प्रेझेंट नाहीये, तर त्या माणसाला तुम्ही तुमच्या जवळ ठेवून करणार काय? खरं. तुम्ही त्रास करून घेणार आणखी. त्यापेक्षा त्याला मुक्त करा. त्याचं एक सॅटिस्फॅक्शन तुमच्यामध्ये की त्याला जायचं होतं त्या मार्गाने मी त्याला जाऊ दिलं. हो मला त्रास होतोय, पण तो त्रास सहन करून तुम्ही काहीतरी गोष्टींमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून घ्या आणि तुमचा त्रास कमी करा. बरोबर. जे त्या व्यक्तीने तुमच्याशी वागलं ते दुसऱ्या कुणाशीच तुम्ही वागू नका याची काळजी घ्या. बरोबर. शिकून पुढे जाणं हा एकमेव पर्याय आहे सर. नाहीतर तुम्ही तिथेच राहिला ना तर तुमच्याकडे कोणी बघत नाही. मी खरं विक्टिम मेंटॅलिटी मध्ये नाही राहिला पाहिजे. बरोबर. म्हणजे ती बनून जाते कधी कधी. घरचे सगळे तू असाच आहे असाच आहे असाच आहे करून ते बनवतात विक्टिम मेंटॅलिटी. ऍक्च्युली त्याचा काही माणसाचा ते दोष नसतो, कारण त्याला सतत तेच ऐकायला मिळतं, तू असाच आहे. म्हणजे बायका लिटरली असं बोलून टाकतात ना की तुला कळतच नाही, तू मूर्खच आहेस, नाही का,
मला कसं हँडल करायचं तुला कळतच नाही. अरे तू सांग ना कसं हँडल करायचं. त्याने सांगावं की तुला नक्की रुमाल बेडच्या ह्या साईडला ठेवायचा आहे तुझा का ह्या साईडला, तू सांग ना मी ठेवते. पण तुम्ही कसं आधीच कसं कळायचं ना. आणि तुम्ही दोघं खूप वेगळे आहेत. बाईला बाईचं पटकन मनातलं लक्षात येतं, पुरुषाला पुरुषाचं येतं न बोलता. पण पुरुषाचं बाईला कळेल आणि बाईला नाही का, बरोबर. हे थोडं काय आहे ते तर थोडं आहे तर बाबा तिथे तुम्हाला एफर्ट्स मारावे लागतात रिलेशन टिकवण्यासाठी. त्यामुळे एखाद्याला बाहेर निघायचंय आणि दुसऱ्याचं असं आहे की नाही मी राहू नाही शकत, तर मी त्याला हात जोडेल, बाबा तू सोडून दे प्लीज, प्लीज सोडून. म्हणजे तुझा हा अट्टहास सोड, तुझं आयुष्य बेटर होईल आणि समोरच्या माणसाचं पण बेटर होईल. ओके. कारण काही उपयोग नाहीये. त्यामुळे पिंजऱ्यात बघता ना तुम्ही पक्ष्यांना, त्याच्याकडे बघितल्यावर मजा नाही येत तुम्हाला. तुम्हाला वाटतं की ह्याला सोडलं पाहिजे. तिथे की सोन्याचा जरी पिंजरा असला तरी तो पिंजरा आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या पिंजऱ्यामध्ये, म्हणजे ह्या घरात काय कमी आहे मॅडम, हिला कशाची कमी आहे, हिला तर सगळं मिळतंय. माझ्याकडे यायची ना म्हणजे चांगले आयफोन्स, चांगल्या घरात राहायची, मला वाटते ऑडी होती, ऑडी गाडीमध्ये यायची माझ्याकडे ट्रीटमेंटला. ती म्हणायची मॅडम तुम्हाला दिसतंय माझं ऐश्वर्य, दिसतंय माझं ऐश्वर्य. मी कष्ट करून राहायला तयार आहे, मला ह्या माणसासोबत राहायचं. आणि तो म्हणायचा हिला कशाची कमतरता. लिटरली तिने डिवोर्स घेतला आणि तिची मुलगी, ती एका स्कूलमध्ये आता टीचर म्हणून काम करते आणि तिची मुलगी आणि दोघी मस्त राहतात फ्लॅटमध्ये, रेंटच्या फ्लॅटमध्ये. आणि ती खूप खुश आहे, खूप खुश आहे ती. मग हे सोन्याचा पिंजराचं काय सर करतात. ते शेवटी खुश असणं पण आपली प्रायोरिटी असली पाहिजे आणि त्याचा असली नाही, विचार खुश झाला असणं पाहिजे. हीच प्रायोरिटी आपली. गरजेचं आहे. खरंय. आनंदी तर राहिलाच पाहिजे आपण. खरंय. सो मॅम आता आपल्या पॉडकास्टच्या पुढच्या टप्प्याकडे जाताना मी काही स्टेटमेंट्स घेणार आहे आणि ती स्टेटमेंट्स ऐकल्यानंतर ऍज अ सायकोलॉजिस्ट तुमच्या डोक्यात जे काही विचार येतील ते विचार तुम्ही शेअर करा. ओके. त्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे की ब्रेकअपच्या क्लिष्ट प्रोसेस मधून जाण्यापेक्षा डायरेक्ट गोस्टिंग करायचं, म्हणजे काही नाही सांगायचं, काही नाही, डिरेक्टली ब्लॉक करायचं आणि गायब व्हायचं. चूक. जर तुम्हाला एखाद्याच्या नात्यातून बाहेर पडायचं तर समोरच्या व्यक्तीचा विचार करा. तुम्ही त्याला वेळ दिलेला आहे एवढा, तर आणखी थोडा वेळ द्या. त्याला एक मेसेज करा की ह्या नात्यामध्ये मला त्रास होतोय आणि म्हणून मी काही दिवसांसाठी गॅप घेतेय, किंवा तूही मला सपोर्ट कर त्या गोष्टींसाठी. त्याला एक चांगला मेसेज करा आणि त्यानंतर तुम्ही गोष्टिंग तुमचं काय असेल ते करू शकता. ओके. दुसरं स्टेटमेंट आहे, ब्रेकअप मधून किंवा डिवोर्स मधून बाहेर पडण्यासाठी रिबाउंड रिलेशन्स हा चांगला ऑप्शन आहे. रिबाउंड रिलेशन्स हे डिपेंड्स आहे. रिलेशन्स म्हणजे कुठले रिलेशन, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत सेक्शुअल रिलेशन ठेवणार आहेत की फक्त इमोशनल रिलेशन ठेवणार आहे. पुरुषांसोबत न ठेवता एखादी महिला डिवोर्स मधून बाहेर पडते तर तिने तिच्या मैत्रिणीसोबत छान बाहेर डेटवरती जाणं, गप्पा मारणं, अशा पद्धतीचे रिलेशन्स असतील तर वेलकमिंग आहे. पण एखाद्या व्यक्तीच्या ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जी मधला इमोशनल गोष्टींसाठी तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत सेक्शुअली कनेक्ट होत असाल तर ह्याचा तुम्ही थोडा विचार करायला पाहिजे. कारण तिथे परत तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडताना अजून तुम्हाला एक रिबाउंड रिलेशन लागेल. सो एक Okay. मग ही सायकल बनून जाते, मग त्या गोष्टी तुमच्या हॅबिच्युअल होऊन जातात. आणि सेक्शुअल गोष्टी म्हणजे कसं आहे की ती एक दरी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं घुसणार ना ते तुम्हाला आत 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 घेऊन जाणार, जसं की आपण ते ययाती बघतो. सो सर्टनली त्यामुळे तुम्ही कुठल्या प्रकारच्या रिलेशनवरती डिपेंड राहताय, रिबाउंड कुठलं रिलेशन करताय त्याच्यावरती त्या गोष्टी डिपेंड आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे नात्यात असून सुद्धा एकटं एकटं वाटणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. ओके. तुम्हाला काय वाटते? कम्युनिकेशन गॅप. नात्यात असल्यानंतर तुम्ही बोललं पाहिजे, तुम्हाला Okay. काय एकटं वाटतंय त्याचा विचार केला पाहिजे. आता तसंही आम्ही सगळे ज्यावेळेस बसतो त्यावेळेस ह्याच्यावर चर्चा पण झाली आहे, मे एखादा लेख पण आलाय की पुढच्या जनरेशनचे लोनलीनेस आणि मिनिंगलेसनेस हे 2 पॅन्डेमिक्स असणार आहेत. ओके. ओके. सो माणूस 4 माणसांमध्ये बसूनही तो एकटाच आहे. ओके. त्यामुळे कम्युनिकेशन हे एकमेव साधन आहे की ज्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी कमी होऊ शकतात. त्यामुळे जेवढं जास्त बोलता येईल, जेवढं जास्त क्वालिटी टाइम स्पेंड करता येईल तेवढा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हे लोनलीनेस तुम्हाला नात्यातलं जाणवणार नाही. ओके. पुढचं स्टेटमेंट आहे ते म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्समुळे तडजोड करण्याची क्षमता कमी झाली. झालीये तर इगो मध्ये यायला लागले ना. ओके. आपण एक्सप्लेन केलं मगाशी की लोकांनी मी पण कमवते मग एवढं, मग तू पण कमवतो, मग इगो मध्ये यायला लागला आणि मग त्याच्यामुळे मग तो होतं. काही लोक खूप मॅच्युअर असतात, हँडल करून घेतात, पण काही लोकांच्या बाबतीमध्ये येतो हा इगो मध्ये येतो आणि पैशांमुळे जास्त गोष्टी रिलेशनशिप मध्ये खराब होतात.
असं जाणवतंय. असं मला जाणवतं. कारण महिलेकडे पैसे नसतात असं भाव पुरुष प्रधान संस्कृती 98%, 95% सगळे अधिकार फिनान्सच्या बाबतीत हे पुरुषांना असतात आणि त्यामुळे महिला सफर करते ह्या गोष्टींमध्ये. रिलेशनशिपमध्ये जास्तीत प्रमाणे फिनान्सचा लेवल असेल तर बायकांना डिपेंडच राहावं लागतं. आणि त्यामुळे मग पुरुषांना असं वाटतं मी कमवतोय, मी देतोय, मी सगळं पुरवतोय आणि तरीही असं. आणि मग तिथे महिला कमवत असेल तर मग परत त्यांचा तोही ॲटिट्यूड तयार की तू कमवतो तर मी पण कमवतीये. बरोबर. सो मी जी कामं करते ते तू पण केल्या पाहिजेत. पण महिला कमवत नाही म्हणून त्यांनी घरातली कामं सगळी केली पाहिजेत. हे कुठपत योग्य आहे ना? मला असं वाटतं की कुक करणं आणि स्वतःचे कपडे धुणं, 2 भांडी घासणं आणि जेवणं स्वतःच्या हाताने, ह्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या प्रत्येक पुरुषाला आणि प्रत्येक महिलेला आल्या पाहिजे. यायला पाहिजे. याच्यासाठी कुठलंच जेंडर डिफाईन नाही होऊ शकत. ओके ओके. पुढचं स्टेटमेंट आहे ते म्हणजे मला ह्याच्यापेक्षा कोणतरी भारी भेटेल. त्यामुळे आता जे रिलेशन आहे त्या रिलेशन मधलं समाधान किंवा मानसिक समाधान हे कमी झालंय. ते सांगितलं कॉम्बो येतो आपल्याकडं. तुम्हाला जरी असं वाटत असेल की हा व्यक्ती माझ्या आता सध्या मी ज्या रिलेशन मध्ये आहे त्या व्यक्तीपेक्षा भारी आहे, तर ही आपण चूक करतोय. कारण त्या व्यक्तीला ओळखायला पण तुम्हाला तेवढाच वेळ जाणार आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही कुठेतरी, मी तेच म्हणते ना, तुम्ही भारी असाल ना तर जग भारी आहे. तुम्ही कुठेतरी गेला आणि मग कुठाच्या तरी शोधात आहे मॅडम मी की जसा व्यक्ती माझ्या आयुष्यात आला की मला भारी वाटेल, असं कधीच नाही होणार आहे. ओके. कधीच नाही होणार आहे. तुम्ही भारी राहा, तुम्ही खुश राहा, तुम्ही स्वतःवर प्रेम करा आणि त्यावेळेस मग तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती असेल त्याचं आयुष्य तुम्ही ब्युटिफुल करा. ऍक्च्युली तुमच्या लाईफमध्ये जर एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये कमी पडत असेल तर त्याला त्या गोष्टी शिकवा. ना की तुम्ही, पीपल डोंट बिलीव्ह इन रिपेअरिंग, दे बिलीव्ह इन रिप्लेसिंग. सो माझं घड्याळ खराब झालंय तर मग मी सेल टाकायला ते घेऊन जाते टायटनच्या दुकानात. म्हणतो मॅडम अहो बदला की, किती जुनं झालंय ते. मला नाही बदलायचं, मला ते आवडतं. ते चालत नाही तर मी त्याला रिपेअर करून घेते. हे वाक्य छान आहे. ओके, सो वी हॅव टू बिलीव्ह इन रिपेअरिंग. सो आता पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना मला तुम्हाला विचारायचं ते म्हणजे नातं टिकवण्यासाठी ऍज अ सायकोलॉजिस्ट म्हणून आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल, काय सजेशन द्याल? एकच आहे, ज्या नात्यात तुम्ही आहात त्या नात्यामध्ये समोरच्या व्यक्तीची रिस्पेक्ट करा. तीही व्यक्ती काहीतरी आहे. ओके. नातं टिकवण्यासाठी ही एकमेव गोष्ट खूप महत्वाची, रिस्पेक्ट. तुम्ही बोलणं आणि समोरच्या म्हणजे कम्युनिकेशन आणि समोरच्या व्यक्तीची रिस्पेक्ट करणं, व्हॉट एव्हर दे आर. ओके. व्हॉट एव्हर. प्रेम कालांतराने कमी होतं, ओके. कालांतराने वाढतं, पण रिस्पेक्ट ही रिस्पेक्ट असते आणि ज्या नात्यात रिस्पेक्ट असते तिथे माणसं थांबतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण माझ्याकडे येतात ना, मॅडम हा मला अगं अगं हे हे ही असं करतो आणि तो मला अहो म्हणतो म्हणून मी त्या नात्यात आहे. मला ह्या घरात काडीची रिस्पेक्ट नाहीये म्हणून मी तिथे आहे. जिथे रिस्पेक्ट आहे, तुम्ही म्हणलं ना ह्याच पोरांकडे का जातात, ते रिस्पेक्ट करतात. ते रिस्पेक्ट करतात, ते बोलताना रिस्पेक्टिव्ह असतात. सो सर्टनली ते बघा की रिस्पेक्ट नात्यामध्ये आहे खूप का? खूप जास्त मॅटर करते रिस्पेक्ट. ओके. सेकंडरी बाकी सगळ्या गोष्टी, की माणूस म्हणून मला तुझा आदर आहे बाबा, त्यानंतर बघू आपण बाकीच्या गोष्टी. मला आदर आहे तुझ्या प्रत्येक गोष्टीचा. जिथे मला पटत नाही ना मी समजून घेईन, मी समजावून सांगेन, तू मला समजावून सांग, पण मी तुझा आदर करते आणि तो आयुष्यभर राहील. सो तो आदर महत्वाचा आहे. मग बोलणं होतच, कारण आदरयुक्त माणसाला बोलायला छान खरे वाटतं. खरे सफोकेट होत नाही अशा रिलेशन. म्हणजे मी हे करतेय म्हटल्यावर समोरचा व्यक्ती रिस्पेक्ट, अरे वा किती छान भारी करतेयस असं, किंवा तुम्ही काहीतरी अरे वा किती छान करताय तुम्ही, हा आदरयुक्त बोलतो ना आपण त्यांना, समोरच्याला काहीतरी व्हॅल्यू देतो. जिथे तुम्हाला व्हॅल्यू नाहीये, जिथे तू किती शहाणी, तू किती शहाणास, मग ह्या भाषा तुम्ही बोलता ना तिथे तुमचं सगळं हेच. कारण प्रत्येक व्यक्तीची कौतुक ही नीड आहे, आदर ही नीड आहे. खरं. मग ते कौतुक तुम्हाला तुमच्या माणसाकडून मिळतं, तुम्ही कशाला बाहेर जाताल कौतुक शोधायला. त्यामुळे नात्यामध्ये रिस्पेक्ट ही खूप महत्वाची बाब आहे. आणि नातं टिकवायचं असेल तर तुम्ही एकमेकांच्या भावनांचा, फिजिकल लिमिटेशनचा, काय म्हणतात त्याला,
सोशल तुमच्या लिमिटेशन्सचा, तुमच्या एज्युकेशनल लिमिटेशन्सचा, सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट करून समोरच्याशी बोललं पाहिजे. ओके ओके. येस, सो या नोटवर आपण हा पॉडकास्ट थांबूयात. नक्की. आय गेस खूप छान चर्चा झालेली आहे. तुमच्या डोक्यात सुद्धा जे काही प्रश्न असतील, माझ्या मते त्याची उत्तर या पॉडकास्ट मधून, या चर्चेतून मिळालेली असतील. आणि तुम्हाला नसतील मिळाली उत्तरं तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मॅडमना इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, त्यांच्याशी बोलू शकता किंवा त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्यांना भेटू शकता. पुन्हा एकदा मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून साताऱ्याला आलात आणि हा खूप छान पॉडकास्ट चर्चा तुमच्यासोबत झाली, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू थँक्यू. सो मच.